नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेळी पालक मित्र निलेश जाधव. किसान संवाद या उपक्रमामध्ये सर्व शेळी पालकांचं गोट फार्मर असोसिएशन GFAच्या वतीने मी स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे शेळी पालनातील विविध नोंदींचे महत्व. आणि आपले मित्र डॉक्टर तेजस शेंडे हे आपल्याला ह्या विविध नोंदी कशा ठेवायच्या व त्याचे काय फायदे आहेत हे आपल्याला समजून सांगणार आहे. नमस्कार सर. नमस्कार निलेश, थँक्यू. सर, आजचा कार्यक्रम पुढे घेण्याच्या आधी गेल्या आठवड्यात एक खूपच अशी दुःखद अशी घटना घडलेली आहे. आपले गुरुजन किंवा वरिष्ठ असे शेळी पालक आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं काम करणारे मिस्टर अशोक काळे यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे. येत्या रविवारी दिनांक 16 तारखेला त्यांचं GFAच्या फॅक्टरीच्या ठिकाणी दशक्रियाविधीचा कार्यक्रम आहे. तर सर्व शेळी पालक मित्रांना ज्यांना कोणाला जमेल त्यांनी तो अटेंड करावा व मी ह्या कार्यक्रमाला पुढे सुरुवात करतो. सर, डॉक्टर साहेब, सर्वप्रथम तर मी तुमचे आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. सर, कार्यक्रमात पुढे जाण्याच्या आधी आपण तुम्ही तुमचा जरा वैद्यकीय प्रवास हा कसा होता, कुठल्या साली तुम्ही डिग्री पास केले आणि नंतर कसा तुमचा हा प्रवास चालू झाला आणि शेळी पालनातील जे तुमचे हे होते टप्पे होते ते कसे गाठले हे थोडक्यात जर सांगितलं आपल्या प्रेक्षकांना तर बरं. येस निलेश, थँक्यू फॉर अपॉर्च्युनिटी. पहिल्यांदा निलेश आणि किसान, निलेश माझे फार जुने मित्र आहेत आणि किसान ही अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आहे जो लोकांसाठी फार मोठं काम करतोय. आणि सर्वात पहिल्यांदा मी सगळ्यांचं धन्यवाद मानतो की मला अशा प्लॅटफॉर्मवरती लोकांना काहीतरी सांगण्याची इच्छा होती आणि इच्छा असते. मी परत काम करतो पण मला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्यानिमित्तानं मी तुमच्या समोर आहे. शेळीपालन हा विषय असा होता की फॉर्च्युनेटली मी एका छोट्या शेतकरी कुटुंबातून आल्यामुळं मला शेळ्या काय असतात, गायी काय असतात, म्हशी काय असतात हे लहानपणापासून माहिती होतं. आणि आम्ही लहानपणापासून शेळ्या चारण्याचं आणि बाकीच्या सगळ्या पाळण्याचं काम केलं. आणि फॉर्च्युनेटली मला मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये 1999 साली BVS and AH डिग्रीला प्रवेश मिळाला आणि माझा हा पशुवैद्यकीय प्रवास सुरू झाला. एक 3 वर्ष संपल्यानंतर एक आमचे जुने प्रोफेसर होते, ते पशुअनुवंश आणि पशुपैदास विभागामध्येच कार्यरत होते. तुम्ही नावही ऐकलं असेल, जे अतिशय मोठं त्यांचं काम शेळी पालनामध्ये आहे, डॉक्टर SG नारायण खेडकर सर म्हणून. तर त्यांची पुस्तकही तुम्ही पाहिली असतील. तर SG नारायण खेडकर सर हे शेतकऱ्यांसाठी विविध ट्रेनिंग घेत होते. त्याच्यामध्ये पीक फार्मिंग आहे, शेळी पालन आहे, दुग्ध व्यवसाय आहे. तर मला तेव्हापासून वाटलं की आपण शेळी पालन या व्यवसायाला टार्गेट केलं आणि आपण याच्यामध्ये जर करिअर केलं. माझ्या PGच्या दरम्यान माझी PG ही मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्येच झाली आणि मी तेव्हापासून शेळी पालनाचे लेक्चर्स आणि ऑर्गनायझर टीम मध्ये मी कॉलेजमध्ये असताना असायचो. आणि मग स्टुडंट फेजमध्ये बदल मी बोलतोय. आणि परत मी थोड्या दिवसांनी मी KEM मध्ये माझा ट्रॅक चेंज झाला आणि मी KEM मध्ये स्टेम सेल रिसर्च मध्ये, KEM हॉस्पिटल जे मुंबईला आहे, त्या स्टेम सेल रिसर्च मध्ये मी 3 वर्षानंतर 3 वर्षाचा जॉब केला आणि त्याच्यामध्ये मी ह्युमन कार्डियाक स्टेम सेल्स वरती काम करत होतो. पण परत एकदा मी ह्या आमच्या मापसू युनिव्हर्सिटी आहे त्याचा इंटरव्ह्यू किंवा सीट्स कॉल झाले आणि मला अप्लाय करता आला आणि मी लगेच त्याच्यामध्ये सिलेक्टही झालो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कदाचित जुळून आल्या आणि माझं शिरवळ या ठिकाणी पोस्टिंग झालं. क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं. आणि तिथं पासून मी शेळी पालन या विषयावरती काम करायला सुरुवात केली. मला अगोदरपासून बॅकग्राऊंड होतं, मला जास्त काही प्रयत्न करावे लागले नाहीत आणि मग मी काम सुरू केलं. गेली 10 ते 12 वर्ष झालं मी शेळी पालन या विषयामध्ये काम करतोय आणि त्याच्यामध्ये मी काही पुस्तकं लिहिली, शेळी पालन तंत्र आणि व्यवस्थापन, शेळीपालनाची नोंद वही. आणि या नोंदी या विषयावरती मला पशु अनुवंशशास्त्राचा अभ्यासक असल्यामुळं किंवा प्रोफेसर असल्यामुळं मला याच्याबद्दल
जास्त वाटलं की ही गोष्ट जर लोकांकडे नाहीये तर लोक पशु अनुवंशाबद्दल काही जास्त आयुष्यात करू शकणार नाहीत आणि चांगल्या क्वालिटीची जनावरं तयार करू शकणार नाहीत. त्याच्यासाठी नोंदी आवश्यक आहेत आणि म्हणून मग या नोंद वही गोष्टीसाठी मी सकाळ पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याबरोबर जाऊन माझ्या शेळ्यांची नोंदवही हे पहिलं पुस्तक लिहिलं. नंतर मी माझ्या गाई म्हशीची नोंदवही हे दुसरं पुस्तक लिहिलं. नंतर मग कृषी दैनंदिनी नावाचं शेतीच्या रिलेटेड एक पुस्तक माझं आहे, जे शेतीतल्या गोष्टींच्या नोंदीबद्दल पुस्तक आहे. तर या नोंदींना अतिशय महत्व असल्यामुळं या गोष्टींवरती मी कॉन्सन्ट्रेट करून लोकांना त्याचं महत्व पटवून द्यायला सुरुवात केली. आणि सध्या गेली 10 वर्ष झालं मी वेगवेगळ्या नॅशनल इन्स्टिट्यूट, काल परवाच माझं IVR आहे, जे इंडियन व्हेटनरी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे इज्जतनगरला. त्यांचा एक नंदुरबार येथील आदिवासी बांधवांसाठी एक प्रोग्राम होता. त्याच्यामध्ये मला बोलण्याची संधी मिळाली. त्याच्या अगोदर मी बारामतीला एक अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट नावाचं एक नॅशनल इन्स्टिट्यूट आहे बारामतीला, माळेगावला. त्यांच्याबरोबर सुद्धा मी नंदुरबार मधल्या 350 लोकांना मी आमच्या कॉलेजमध्ये ट्रेनिंग दिलं आणि जे रेग्युलर ट्रेनिंग असतात ते आम्ही ट्रेनिंग रेग्युलर घेतच असतो. आणि निलेश, काही दिवसापूर्वी तुम्ही म्हणजे बरेच तुमचे मित्र आहेत शेळीपालक, यांच्याबरोबर आपण एक काही प्रोग्राम्स केले होते. त्याच्यामध्ये सुद्धा मी माझं हे शेळीपालनाचं नोंद होईबद्दल माझे लेक्चर्स तुम्ही मला त्यावेळी संधी दिलेली होती. आणि या गोष्टीमुळे मध्ये करत करत मी आता पशुसंवर्धन विभाग यांच्यामध्ये गोट ब्रीडिंग पॉलिसीमध्ये त्यांच्या मीटिंगमध्ये सुद्धा मला पार्टिसिपेट करायची संधी मिळाली आणि माझं जे शेळी पालनावरती जे काम आहे ते चालू झालं. आणि आज फॉर्च्युनेटली परत एकदा किसान या चांगल्या प्लॅटफॉर्मवरती मला परत एकदा बोलण्याची संधी मिळाली आणि अतिशय चांगलं काम किसान करताय, निलेश करताय. तर सर्वांना माझ्या फार फार शुभेच्छा आहेत. तुमची मी सिरीज बघतोय, अतिशय उत्कृष्ट लेक्चरर. अनफॉर्च्युनेटली काळे साहेब हे माझे अतिशय चांगले मित्र होते. माझं मागच्याच आठवड्यामध्ये त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांचं लेक्चर ज्यावेळी झालं त्यावेळी मी त्यांना अभिनंदनासाठी एक फोन केला होता आणि ब्रीडिंग मध्ये काम करण्यासाठी आमचं थोडा वेळ डिस्कशन झालं होतं. मी ज्यावेळी बघितलं त्यांचं निधन झालं त्यावेळी मी अक्षरशः म्हणजे मी पूर्ण गोष्टी, मी त्यांच्या घरी जेवायला सुद्धा एक दिवशी गेलो होतो. त्यांनी मला बोलवलं होतं. फॉर्च्युनेटली त्यांचा फार्म, त्यांचं जे स्लॉटर युनिट होतं त्याच्यावरती मी गेलेलो होतो. तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून जे शेळी पालनामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम करत राहावं आणि आपण शेतकरी बांधवांसाठी काहीतरी उपयोगी काम करू या हेतून मी या क्षेत्रामध्ये आहे. आणि तुमचा जर असाच सपोर्ट राहिला आणि अशाच गोष्टी राहिल्या तर आपण भरपूर काम करू शकू. थँक्यू. नक्कीच, नक्कीच तुमचं काम जे आहे ते उल्लेखनीय आहे. आणि किती कौतुक करावं तितकं कमी आहे तुमचं. तर आपण पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया, की आता नेमकं तुम्हाला ही नोंद वही ह्याची कल्पना कशी आली आणि ह्याची गरज का भासली? आणि ह्याचा म्हणजे नेमकं आत्ताच्या जे परिस्थिती आहे किंवा ज्यावेळेस तुम्ही एक नोंदवहीची संकल्पना मांडली होती, त्यावेळी अशा काही कोणी नोंदी ठेवायच्या का? किंवा त्याचं काय तुम्हाला कमतरता लाभल्या होत्या, की ज्याच्यामुळं ह्या नोंदवहीची तुम्हाला गरज भासली आणि तुम्ही ही पुस्तक ह्याच्यामध्ये प्रसारित केली? तर त्याच्याविषयी थोडंसं सांगा. निलेश, एकदम चांगला प्रश्न आहे. कारण याच्यामध्ये मी काय करतो, मी फॉर्च्युनेटली लोकांमध्ये मला भेटायला, लोकांना बोलायला आवडतं आणि या गोष्टीमध्ये मी असं गोष्टी करत असताना ह्या शेळीपालनामध्ये काम, मी लोकांना विचारायचो, की बाबा तुमच्याकडे काही तुमच्या विषयाच्या नोंदी आहेत का? कारण शेळ्या आजारी पडल्या असतील, काही एखाद्या कारणामुळे मरतूक होत असेल, लोकं काही वजनासंबंधी प्रश्न विचारत असतील, काही ब्रीडिंग संबंधी प्रश्न विचारत असतील, काही प्रजननासंबंधी प्रश्न विचारत असतील. तर मी त्यांना विचारलं, की "बाबा याच्याबद्दल तुम्हाला काही इतिहास माहिती आहे का? किंवा ह्या ॲनिमलची हिस्ट्री माहिती आहे का?" तर जवळपास 95% लोकांकडे कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या नोंदी फार्मवरती ठेवल्या जात नव्हत्या. 5% लोकं होती, ज्यांच्यामध्ये काही लोकं आहेत जे वहीवरती नोंदी ठेवत होती. आणि मला वाटलं जर लोकांना या व्यवसायामध्ये प्रॉफिट किंवा लॉस माहिती करून त्यांना या व्यवसायामध्ये पुढं काय करायचं हे ठरवावं, एम ठरवायचं असतं किंवा टार्गेट्स ठरवायचे असतात किंवा आपण कुठं चुकतोय ते करेक्शन्स करायचे असतात. असं जर काही करायचं असेल,
तर तुम्हाला नोंदी ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर मग तुम्ही डॉक्टर शेंडेंना कॉल केला आणि विचारलं, की "डॉक्टर साहेब, माझ्या शेळीची वजन वाढ व्यवस्थित होत नाहीये." तर माझा खूप सिंपल प्रश्न लोकांना असतो, "बरं किती होतीये वजन वाढ मग?" तर तसं काही सांगता येत नाही. वजन वाढ होत नाहीये. आम्हाला दिसतंय, की आमचं बोकड म्हणजे बोकडांची वजन चांगलं वाढत नाहीये. किती होत नाही, किती होतीये हे कळल्याशिवाय वजन वाढतंय की नाही याच्याबद्दल काहीही सांगता येत नाही. मग आपल्याकडे एक जुनी म्हण आहे बघा किंवा जुने आपल्याकडे आई आपल्याला मुंबईला शाळेला पाठवताना पाठवते आणि परत आल्यावरती विचारते, की "तू बारीक झालायस." तू बारीक झाला हे आईनं ठरवलं कसं? जर जाताना वजन करून पाठवलं असतं आणि आल्यावरती वजन केलं असतं तरच कळलं असतं, की हा बारीक झालाय किंवा मोठा झालाय. ह्या भावना आणि प्रेमापोटी जर ती बारीक झालाय म्हणत असेल तर त्याला काही अर्थ नाही. ह्या गोष्टींमध्ये मला विचार आले आणि मग मी अ, अ, आशुतोष रामगीर म्हणून जे सकाळचे चीफ एडिटर आहेत, जे बुक सेक्शन बघतात. त्यांच्याबरोबर एकदा काही निमित्तानं मला बोलण्याची संधी आली किंवा त्यांनी काही माझ्या अॅग्रोवन मधले लेख पाहून मला कॉल केला आणि मग आम्ही डिस्कशन सुरुवात केली, की मी सरांना म्हटलं, की मला हे पुस्तक असं लिहायचं आहे. मग तुम्हाला ते चालेल का बघा, कारण ते पुस्तक पूर्ण कोरं असणार आहे. त्याच्यामध्ये फक्त टेबल्सला टायटल असतील, बाकी पुस्तकामध्ये काही लिहिलेलं नसेल आणि मी पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स घेतला, की लोकं ते पुस्तक उघडून बघायची आणि ठेवून द्यायची. म्हणजे मी किसानमधलाच माझा हा एक्सपिरियन्स आहे, की लोकं मी त्या बुक स्टॉल जवळ जायचो. त्यांनी पुस्तक हातात घेतलं तर कव्हर पेज एकदम सुंदर आहे. तुम्ही कलरफुल जर निळ्या रंगाचं कव्हर पेज आहे आणि त्याच्यावरती शेळ्यांची चित्र आहेत आणि शेळ्यांची नोंद वही मोठ्या अक्षरात लिहिलंय. लोकं उघडून बघायची आणि पूर्ण कोरं पुस्तक झालं, की ते ठेवून द्यायची. म्हणजे लोकांमध्ये हा अवेअरनेस क्रिएट करणं याच्यासाठी मला खूप दिवस लागले. आता लोकांचे माझ्याकडं फोन येतात. काही लोकं असे आहेत, की जी मला सांगतात, की माझी नोंद वही मी तुमची जी आहे ती लिहिलेली आहे आणि मी त्यांना असं सुचवतो, की तुमची नोंद वही जर 1 वर्षाची लिहिलेली असेल, तर ती पोस्टाने माझ्याकडे पाठवा. त्याच्यामधले मी एनालिसिस करतो आणि एनालिसिस करून तुमच्या गोठ्यावरती ह्या 10 गोष्टी चेंज करायला पाहिजेत, याची रिकमेंडेशन तुम्हाला मी देऊ शकतो. जोपर्यंत तुम्ही नोंदी ठेवाल आणि नोंदींचं एनालिसिस करणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्या नोंद वहीचा जास्त उपयोग करू शकणार नाही. पण कोरं पुस्तक आहे आणि ते ठेवण्याचा एक्सपिरियन्स मला फार दिवस आला. पण आता लोकांमध्ये अवेअरनेस वाढतोय आणि हे शेळीपालनाचे असे लेक्चर्स होतायत. याच्यामुळे लोकांमध्ये अवेअरनेस वाढतोय. काही लोकं फसवतायत सुद्धा. पण इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ काही गोष्टींचं. कारण त्या गोष्टी झाल्या होणारच त्याला कोणी आपण थांबवू शकत नाही. पण मग या या नोंदवहीचा असा प्रवास सुरू झाला आणि या नोंदींना अतिशय महत्त्व आहे. जर तुम्हाला टार्गेट ओरिएंटेड बिझनेस करायचा आहे, जर नफा-तोटा काढायचा आहे, जर फ्युचरमधले प्लॅन्स करायचे आहेत, तुमच्याकडे काय चुका आहेत त्या करेक्ट करायच्या आहेत, तर तुम्हाला नोंद वही असल्याशिवाय किंवा नोंदी असल्याशिवाय काही तर रेकॉर्ड असल्याशिवाय करता येणार नाही. हे माझं म्हणजे फार स्ट्राँग मत आहे. याच्यावरती कुणाला म्हणजे दुमत असण्याचं कारण नाही असं मला वाटतं. नक्कीच. नक्कीच सर, नोंदी ठेवणं हे तर खूपच महत्वाचं आहे. आणि तुम्ही जे एनालिसिस केलं म्हणता, असे काही आहेत का तुमच्याकडे ज्यामधनं तुम्ही काही एनालिसिस करून लोकांना सजेस्ट केलं? म्हणजे जस्ट अ, एक कौतुक आण म्हणून आणखी तुम्हाला. आणखी आणखी 2 लोकांनी मला आता पाठवतो म्हटलंय. मी लोकांना सांगतो, तुम्ही नोंद पूर्ण वही पूर्ण तुमची भरली असेल, तर एकदा माझ्याकडे पाठवून द्या आणि मी ती एनालिसिस करून तुम्हाला मी एक प्रिंटेड पेपरवरती टाइप करून पाठवतो, की तुमच्याकडे तुमच्या नोंदीवरून असं दिसतंय, की हे प्रॉब्लेम आहेत आणि ते प्रॉब्लेम तुमच्याकडे करेक्ट करणं गरजेचं आहे. ते जर तुम्ही करेक्ट केले तर तुमच्या या व्हेंचरमध्ये तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्ही जर असं पाठवलंत, तर चांगलं होईल. आणखी 2 लोकं म्हटलेत, की "सर माझं कंप्लीट पुस्तक लिहून झालंय, मी तुम्हाला पाठवून देतो." आता बघूया पाठवतायत का? कारण पाठवल्यानंतरच मी एनालिसिस करू शकतो. मी अपीलच फक्त करू शकतो सध्या. अशी सध्या कंडिशन आहे. सर नक्कीच, तुम्ही जे काम करताय ते म्हणजे एनालिसिस करणं डेटा असल्याशिवाय तर होऊच नाही शकत. जेव्हा तुमच्याकडे होऊच नोंदी नाही शकत. वही येस. येईल. अ, हं. तर नक्कीच आम्ही सुद्धा आम्हाला सुद्धा कौतुहल असन, की एकदा तुमच्याकडे त्या नोंद वही भेटल्या, तर त्यामधनं काय तुम्ही एनालिसिस करून दाखवताय. त्यानुसार लोकांनाही ती मी नक्कीच तेव्हा तुम्हाला परत एकदा अप्रोच करेन, की त्यामधनं काय अरे, तुम्ही डेफिनेटली निलेश, माझ्याकडे जर कंप्लीट खऱ्या नोंदी ठेवलेली जर वही आली आणि ती जर मला एनालिसिस करायला मिळाली, तर मी त्यांच्या गोठ्यामध्ये 100% 10 पेक्षा जास्त करेक्शन्स सुचवेन, जेणेकरून त्यांना इकॉनॉमिकल, कमर्शियल नक्की फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. नक्कीच. याच्याबद्दल मला सर, श्युरिटी आहे.
येस, येस. सर आता आपण आपल्या कोणत्या नोंदी ठेवणे गरजेचे असतात एका शेळी पालकाला आणि त्यातल्या विक्री संदर्भात कुठल्या आहेत आणि शेळीच्या आरोग्यासंदर्भात कुठल्या आहेत? असं आपण जर ब्रेकडाउन करून आपण जर विविध नोंदी एक्सप्लेन केल्या लोकांना, तर ते बरं होईल आणि काही तुमच्याकडं दाखवायला असेल तर ते दाखवू शकता. नक्कीच, नक्कीच निलेश. ॲक्चुअली प्रोफेसर असल्यामुळं मला सवय लागली आहे प्रेझेंटेशन बनवायची. त्याच्यामुळे मी विदाऊट प्रिपरेशन कुठल्या गोष्टी करत नाही. त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांसाठी एक छान प्रेझेंटेशन बनवायचा प्रयत्न केलेला आहे. ज्याच्यामध्ये मी विस्तृतपणे तुम्हाला कुठल्या नोंदी ठेवायला पाहिजेत आणि अ, त्या त्या कशा उपयोगी तुम्हाला पडू शकतात याच्याबद्दल तुम्हाला मी एक छोटंसं प्रेझेंटेशन देणार आहे. मला किती वेळ आहे त्या वेळेवरती मी त्याचं स्पीड आणि तशा गोष्टी मी ठरवेन आणि अकॉर्डिंगली आपण ते कंप्लीट करून मग कुणाचे जर प्रश्न उत्तर असतील तर त्या प्रश्न उत्तरांना आपण जाऊ शकतो. तर अ, अ, मी हे प्रेझेंटेशन शेअर करून प्रेझेंटेशनला सुरुवात करू शकतो? हो, हो, हो. आपण ॲक्चुअली चालेल. 7 वाजेपर्यंत आपल्याला टाईम आहे. येस, येस, येस. मी मी तेव्हा मी टार्गेटेड एक्सप्लेन करेन. आता 18 वाजून 17 मिनिट झालेले आहेत. म्हणजे 6:17. तर मी 6:50 पर्यंत 6:55 पर्यंत संपवेन आणि नंतर मग आपण जर डिस्कशन कुणाचे प्रश्न असतील तर घेऊया, नाहीतर आपण मध्ये-मध्ये आपण जर कोणाचे प्रश्न आले तर ते विचारून काही देता. तरी तरी विचारू शकता. काही काही प्रश्न नाही, काही प्रश्न नाही. चालेल, म्हणजे चालेल. तुम्हाला जसं सोपं वाटेल आणि असेल तशा गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही. तर नक्कीच. मी प्रेझेंटेशनला सुरुवात करू? हो, हो. प्लीज, प्लीज, प्लीज. थँक यू. तर सर्वांना माझं प्रेझेंटेशन कदाचित दिसत असावं आणि आवाजही व्यवस्थित येत असावा. हो, तर दिसतंय. पहिल्यांदा मी किसानचे आभार मानतो, की मला त्यांनी ही ही अपॉर्च्युनिटी दिली. पहिल्यांदा मी हे रेकॉर्ड कीपिंग हाताने लिहिण्याच्या गोष्टींबद्दल विचार करत नव्हतो. मी एक सॉफ्टवेअर बनवण्याचा विचार करत होतो आणि सॉफ्टवेअर माझं एक 25% काम झालं होतं. पण परत लोकांच्या काही गोष्टी आल्या, की जर सॉफ्टवेअरमध्ये डायरेक्ट फीडिंग लोकं करत नाहीत. त्याच्यासाठी कच्चं कुणाला तरी काहीतरी लिहावंच लागतं. त्याच्याशिवाय ते सॉफ्टवेअरमध्ये फीड करू शकत नाही. कारण सॉफ्टवेअर सगळ्या ठिकाणी घेऊन जाता येऊ शकत नाही. आणि मग कॉम्प्युटर्स आहेत, मग त्या गोष्टी आहेत, यांचा जरा थोडासा प्रॉब्लेम येतो. म्हणून मी म्हटलं, की एक रेकॉर्ड कीपिंग बुक आपण ठेवूया, जे वर्षासाठी एकच लागणार आहे आणि मग नंतर त्याच्यामधून आपण सॉफ्टवेअरच्या गोष्टींना त्याचा उपयोग होऊ शकतो. तर मी प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. जसं निलेशने सांगितलं, मी डॉक्टर शेंडे, सहाय्यक प्राध्यापक. माझं डिपार्टमेंट आहे पशु अनुवंश आणि पशु पैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ. तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, की आपल्याकडे जे पशुपालन क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये असंख्य अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याच्यामध्ये आहे दुग्ध व्यवसाय आहे, दूध आणि दुधाचे पदार्थ बनवणे व्यवसाय आहे, मत्स्यपालन व्यवसाय आहे, पोल्ट्री फार्मिंग आहे. पोल्ट्रीमध्ये परत ब्रॉयलर फार्मिंग वेगळं, लेयर फार्मिंग वेगळं, परसबागेतील देशी कोंबडी पालन वेगळं, पीक फार्मिंग आहे, शेळी पालन आहे. ससे पालन काही दिवसापूर्वी लोकांनी करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि मग या गोष्टींचा सगळा विचार केला, तर आपण जर विचार केला तर या गोष्टींमध्ये सध्या शेळी पालनाला विशेष महत्व आहे. कारण तुम्ही त्याची कारणंही मी तुम्हाला थोडक्यात एक एक 5 मिनिटामध्ये देणार आहे आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ. जसं सगळ्यांना माहिती आहे, की गांधीजी म्हणायचे, की एक आपल्याकडे उत्कृष्ट गाय असेल, तर ती चांगल्या शेळीपेक्षा चांगली असते. नक्कीच चांगली असते. पण तुमच्याकडे जर निकृष्ट दर्जाची गाय असेल, निकृष्ट म्हणजे जी चांगलं दूध देत नाही, जी सारखी आजारी पडते, जिच्यामध्ये विण्याचे प्रॉब्लेम असतात, ही चांगल्या शेळीपेक्षा नक्कीच चांगलं उत्पन्न देते. तर मग आपण या या कारणानं शेळी पालनामध्ये गोष्टी करायला हरकत नाही. का शेळी पालनच करायचं? तर काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी सांगू इच्छितो. जवळपास 15-16 या साली जवळपास 21,000 मेट्रिक टन एवढं शेळी आणि मेंढीचं मटण. निलेश, त्या दिवशी आपण सांगितलं, की मेंढीचं मटण जास्त प्रमाणात एक्सपोर्ट होतं शेळीच्या प्रमाणामध्ये. पण शेळी आणि मेंढीचं मटण एक्सपोर्ट होतं गल्फ कंट्रीजमध्ये आणि आता लाईव्ह अॅनिमल पण एक्सपोर्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांचंही आपल्याकडे एक लेक्चर झालेलं होतं. तर त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत. 5 ते 7 दशलक्ष कुटुंबांमध्ये हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने केला जातो. या दशकामध्ये 1980च्या दशकामध्ये जवळपास 55% लोक मुख्य शेती म्हणत होते. पण पशुपालन व्यवसायही लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला आणि आता त्याच्यामध्ये पशुपालन हा व्यवसाय मुख्य व्यवसायाची जागा घेऊ पाहत आहे. कारण आपल्याकडं बऱ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम आहेत. मग दुष्काळ आहे, अतिपाऊस आहे
किंवा मग बाकीच्या एक्सपर्टची अवेलेबिलिटी किंवा बाकीच्या गोष्टी आहेत. मटण खाणाऱ्यांची संख्याही खूप वाढलेली आहे. मटणाच्या किमतीमध्ये प्रचंड मागच्या 5 वर्षात वाढ झालेली आहे आणि सगळ्यात मोठं जर तुम्ही आत्ताच्या काही आकडेवारी पाहिली, तर त्याच्यामध्ये शेळ्या आणि मेंढ्याचं वर्षाचं कत्तल जी केली जाते किंवा स्लॉटर जे केलं जातं ते 38% एवढं प्रमाण आहे. म्हणजे 100 शेळ्या तयार झाल्या तर त्याच्यामधल्या 38 शेळ्या या कत्तलीसाठी वापरल्या जातात. विविध संधी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायच्या म्हटलं तर मांस निर्यातीमध्ये शेळ्यांना स्कोप आहे. बकरी ईदमध्ये बोकड तयार करण्यासाठी आहे. फक्त मांसासाठी म्हणजे ते तुमचं लोकल मार्केट आहे. त्याच्यामध्ये लोकल मार्केटमध्ये जे आपले दुकानं असतात मटणाची त्याच्यामध्ये तुम्हाला बोकड देण्यासाठी स्कोप आहे. दूध आणि दुधाच्या वेगवेगळ्या पदार्थांसाठी आता स्कोप आहे. चीजमध्ये काम करणारे काही शेळी पालक आपल्याकडे आज या फोरममध्ये अवेलेबल आहेत. पैदाशीसाठी शेळी पालन करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. काही आणि या गोष्टीसाठी तुम्हाला रेकॉर्ड शिवाय तुम्ही पैदाशीच्या बोकड आणि माद्या विकणं जरा थोडंसं अवघड जाऊ शकतं. नंतर स्थानिक जत्रा आहेत. याच्यामध्ये बोकडांना खूप मोठी मागणी असते आणि मग त्याच्यामध्ये मग भरपूर गोष्टी आहेत. 31 डिसेंबर आहे, दसरा आहे, धुलीवंदन आहे, नंतर आषाढी अमावास्या आहे. या या दिवशी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं मटण खाल्लं जातं आणि मटणाचा आजची रेट ह्या भरपूर मोठ्या संधी आहेत. अ, दुधाचं साबण सुद्धा बनवण्यासाठी लोकांमध्ये आता चांगल्या याच्यामध्ये उपयोग व्हायला लागलेला आहे शेळ्यांच्या दुधाचा. फक्त शेळी पालनामध्ये विक्री व्यवस्थापनाची तुम्ही जर व्यवस्थित काळजी घेतली. काल परवाच स्वतःचे मटणाचे दुकान असावं असं आपले विक्री व्यवस्थापनाचे जे लेक्चरर होते त्यांनी आपल्याला सांगितलं आणि त्याच्यामध्ये स्वतःचं दुकान सुरू केलं तर तुम्हाला मध्ये जे मिडलमॅन असतात त्यांच्यापासून तुम्हाला दूर राहता येईल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. आठवड्यातून एक दिवस तुम्ही वाटे पद्धतीने जे बोकड कापण्याची सुद्धा त्यांनी मेन्शन केलं. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्कोप आहे. मला काही सोलापूरचे काही जे आपले मटण विक्रेते आहेत, त्यांचे फोन आले होते, की आमच्याकडे जर रक्ती आणि वजडी या 2 गोष्टी असतात, तर त्याच्यावरती प्रोसेसिंग करणारी कुठल्या फॅक्टरीज चा कॉन्टॅक्ट आम्हाला होऊ शकतो का? जेणेकरून आम्ही ती स्वच्छ पद्धतीने त्यांना देऊ शकतो. ज्याची मागणी खाण्यासाठी तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही किंवा त्याला चांगले रेट मिळत नाहीत. जर रक्ताचा ब्लड मिलमध्ये चांगला उपयोग केला जातो किंवा वजडीचा काही कॅटगट्स ज्या ऑपरेशन्समध्ये वापरले जातात त्यांचं बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. जर पुरवठा त्या त्या बांधवांनी केला तर त्याचाही त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. लेंडी खत विक्री सुद्धा एक मोठं लेक्चर याच्यावरती झालेलं आहे आणि ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये सुद्धा आता या या पशुपालन किंवा शेळी पालनामध्ये भरपूर स्कोप आहे. तुम्हाला जर काही आकडेवारी पाहिजे असेल तर भारताचं आणि महाराष्ट्रामध्ये शेळ्यांची संख्या ही या वर्षीच्या जनगणनेत म्हणजे 2019च्या जनगणनेत 2012 पेक्षा 25% वाढलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ती 10% वाढलेली आहे. पण एक म्हणजे महत्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल, की बोकडांची संख्या जे शेळीच्या नरांची संख्या आहे ती -14% झालेली आहे. म्हणजे 37.62 मिलियन किंवा दशलक्ष बोकड 12च्या जनगणनेमध्ये मिळाले होते. त्यांची संख्या आता 32 दशलक्ष एवढी झालेली आहे. म्हणजे -14% हा ग्रोथ रेट बोकडांमध्ये आलेला आहे आणि याचं कारण कतलीमध्ये बोकडांचं यूज हा मोठ्या प्रमाणामध्ये किंवा याच्यामध्ये झालेला असू शकतो आणि स्पीसीज वाईज जर तुम्ही मटणाचं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं तर शेळ्यांचं मटणाचं कॉन्ट्रीब्युशन टोटल मटणाच्या भारताच्या प्रोडक्शनमध्ये जवळपास 13.5% एवढं आहे. पोल्ट्रीचं सगळ्यात जास्त आहे ते 50% पर्यंत आहे. पण शेळ्यांचा त्याच्यानंतर नंबर लागतो. त्याच्यामुळं स्कोप ट्रिमेंडस आहे. गोष्टी फक्त प्लॅनिंगनी करणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी जर केल्या तर त्याच्यामध्ये लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. शेळी पालन का करावं याच्याबद्दल एका मिनिटाच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण हे बॅकग्राऊंड तयार करणं फार महत्वाचं असतं. रेकॉर्ड कीपिंग डायरेक्ट करा म्हटलं तर लोकांना कदाचित ते पटणारही नाही. सुरुवातीची गुंतवणूक कमी असते, शरीर आकारमान लहान आहे, निवाऱ्यासाठी कमी जागा लागते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 12 स्क्वेअर फीटमध्ये मादी तुम्हाला ठेवता येते. 15 स्क्वेअर फीटमध्ये साधारणतः नर तुम्हाला ठेवता येतो. करड्यांसाठी साधारणतः 6 स्क्वेअर फीट जागा लागते. शेळ्या लवकर वयात येतात. 10व्या महिन्यामध्ये तुम्ही त्यांना गाभण घालवू शकता. त्याच्या अगोदर गाभण घालवणे हे त्यांच्या पुढच्या ज्या किडिंग्ज आहेत किंवा त्यांच्या वेतनवरती त्याचा फरक पडू शकतो. त्याच्यामुळं 8 ते 10व्या महिन्यामध्ये तुम्ही जर गाभण घालवलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. सध्या मांसाची आणि औषधी गुण असणाऱ्या दुधाची क्षमता आहे. ट्विन्स किंवा जुळं किंवा तिळे देण्याचं प्रमाण जास्त आहे. बहुउद्देशीय प्राणी आहे.
जसं तुम्हाला सांगितलं, रक्ती, वजडी, मुंडी, कातडी या खुरं या गोष्टी वाया जात नाहीत आणि लोकांना त्याच्यामध्ये प्रचंड मागणी आहे. चारा प्रमाणामध्ये इतर जनावरांच्या कमी लागतो. स्वादिष्ट मटण आहे, कधीही कमी न होणारी लोकप्रियता आहे, कुठल्याच धर्मामध्ये खाण्यासाठी अडसर नाहीये. हा शेळींचा प्लस पॉइंट आहे. दुसऱ्या जनावरापेक्षा उष्ण भागात कमी धोका आहे. तुम्ही जर उस्मानाबादी जात पाहिली, तर ती 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत व्यवस्थित सस्टेन होऊ शकते. नर आणि मादी यांची जवळपास एकच किंमत आहे. फक्त आपल्याकडे लाईव्ह वेट बेसिस किंवा जिवंत वजनावरती विक्रीची पद्धत आणखी सर्रास वापरली जात नाही. ती जर वापरली गेली तर शेतकऱ्यांना त्याची चांगली किंमत मिळू शकते. जशी तुमची क्वालिटी असेल त्या पद्धतीनं तुम्हाला किंमत मिळेल. कमी वजन भरलं कमी किंमत, जास्त वजन भरलं जास्त किंमत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. प्रमाणामध्ये रोगांची संख्या कमी आहे. लेंडी जर तुम्ही म्हटलं तर साधारणतः एका प्रौढ शेळीपासून 700 ग्रॅम पर्यंत लेंडी मिळते. एका करडापासून साधारणतः 350 ग्रॅम पर्यंत रोज लेंडी मिळते. स्वयंरोजगाराचं साधन आहे. गरिबांची गाय असं म्हटलं जातं, पण आता बरेच चांगले चांगले शेतकरी आहेत हे या शेळीपालनामध्ये आहेत. सगळ्यात महत्वाचं कुठलाही व्यवसाय सुरू करताना ह्या बॅकग्राऊंडला सॉर्ट अनालिसिस नावाची गोष्ट अतिशय महत्वाची आहे. जसं रेकॉर्डिंग महत्वाचं आहे, तसं रेकॉर्डिंगच्या अगोदर शेळीपालन सुरू करण्या अगोदर सॉर्ट अनालिसिस करणं महत्वाचं आहे. सॉर्ट अनालिसिस म्हणजे काय असतं? यस म्हणजे स्ट्रेंथ, तुमचं स्वतःचं काय आहे. डब्ल्यू म्हणजे विकनेस, तुम्हाला स्वतःमध्ये काय कमी आहे. ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, तुम्हाला कुठल्या कुठल्या संधी आहेत. आणि टी म्हणजे थ्रेट्स, कुठलाही व्यवसाय असू द्या, हे तुम्हाला करणं अतिशय महत्वाचं आहे. हा व्यवसाय कुठलाही सुरू करण्याच्या अगोदर हे तुम्ही करायला अजिबात विसरू नये, अशी माझी तुम्हा सर्वांना परत एकदा श्रोत्यांना सगळ्या रिक्वेस्ट आहे. कारण सॉर्ट अनालिसिस केल्याशिवाय त्या बिझनेसमध्ये तुम्हाला पूर्वतयारी खूप चांगल्या पद्धतीने करता येत नाही आणि मग तुम्हाला जर प्रॉब्लेम आले तर ते सॉल्व्ह करण्यामध्ये तुमचा वेळ जातो, तुमची शक्ती खर्च होते, तुमचा पैसा खर्च होतो आणि तुम्हाला प्रॉफिट मिळवण्यामध्ये फार दिवस लागू शकतात. त्याच्यामुळे सॉर्ट अनालिसिस हे अत्यावश्यक आहे, ते करावंच अशी माझी सर्वांना विनंती आहे. त्याच्यामध्ये काही कोट्स आहेत. द बेटर यू नो युअर सेल्फ, तुम्ही जो स्वतःला जेवढं चांगलं ओळखता आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसराला ओळखता, तेवढं तुम्ही आजूबाजूच्या जगाशी चांगल्या पद्धतीनं डील करू शकता. त्याच्यामुळं तुम्ही स्वतःला पहिल्यांदा ओळखलं पाहिजे, तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींना ओळखलं पाहिजे, त्यांचं अनालिसिस केलं पाहिजे आणि नंतर मग डील करणं सोपं जातं, त्या गोष्टी करणं सोपं जातं. स्ट्रेंथ ही स्वतःची असते, म्हणजे तुमचे स्वतःचे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय आहेत ते तुम्ही बघितले पाहिजे. मग तुमच्याकडं स्वतःकडे चांगली पैसा आहे, स्वतःकडे शेडसाठी जागा आहे, चारा आहे, ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रेंथ मध्ये येतील. विकनेस काय आहे, म्हणजे ही तुमची इंटरनल निगेटिव्ह गोष्ट आहे. निगेटिव्ह मध्येच परत तुम्हाला तेच येईल की माझ्याकडे साऱ्यासाठी जमीन नाहीये, माझ्याकडे पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाहीये, माझ्याकडे स्वतः मार्केटिंगची व्यवस्था व्यवस्थित नाहीये. ह्या गोष्टी सगळ्या विकनेस मध्ये येतील. मग त्या विकनेस तुम्हाला स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करायला लागतील काही गोष्टी करून. अपॉर्च्युनिटीज काही आहेत, तर अपॉर्च्युनिटी तुमचं गाव आहे ते मार्केटच्या फार जवळ आहे, तुम्हाला मार्केट फार चांगलं आहे, मोठं मार्केट जवळ आहे आणि तुम्हाला रेटही तुमच्या पद्धतीने चांगला मिळतो. मला बाहेरच्या संधी असतात. अपॉर्च्युनिटीज म्हणजे तुमचं स्वतःचं नाही, तुमच्या समोर असलेल्या जगामध्ये तुम्हाला काय काय संधी आहेत, याला अपॉर्च्युनिटीज म्हणतात. स्ट्रेंथ आणि विकनेस स्वतःची असते, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स समोरच्या जगातल्या असतात, त्या तुम्हाला चेक कराव्या लागतात. तर अपॉर्च्युनिटीज या बाहेरच्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात, त्या तुम्हाला बघायला लागतात आणि त्यांचा वापर करून तुम्ही त्यांचा फायदा घ्यायला लागतो. आणि थ्रेट म्हणजे तुमची निगेटिव्ह गोष्ट असते, निगेटिव्ह बाजू असते, ती बाहेरच्या जगाची असते, ती तुम्ही बघितली पाहिजे आणि ती निगेटिव्ह गोष्ट तुम्ही कंट्रोल करून त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा घेता यायला पाहिजे किंवा ती गोष्ट कमी करून तुम्हाला त्याचा फायदा वाढवता येऊ शकतो. तर या सॉर्ट अनालिसिसला अतिशय महत्व आहे. तुम्हाला परत एकदा जाता जाता विनंती की हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही सॉर्ट अनालिसिस करायला, कुठलाही व्यवसाय सुरू करताना करा. शेळी पालन त्याला अपवाद नाही असं मला वाटतं. तर नंतर मग सॉर्ट अनालिसिस झाल्यानंतर मग नोंदवहीची गोष्ट तुम्हाला मला सांगायला आवडेल की शेळी आणि कुठलाही पशुपालन व्यवसाय किंवा कुठलाही रेकॉर्ड, तुम्ही बँकेचे रेकॉर्ड पहा, बँक कशी चालते, कुठली कंपनी कशी चालते, कुठलाही व्यवसाय कसा चालतो, रेकॉर्ड शिवाय तुमचा व्यवसाय तुम्हाला चालवताच येणार नाही. 80 ते 90% शेतकऱ्यांकडे आपल्या पशुपालन व्यवसायातील कुठल्याही नोंदी नाही आहेत आणि जर या नोंदी नाही ठेवल्या तर तुम्ही व्यवसायात चुकताय कुठे, त्याच्यावरती उपाय काय करता येतील याच्याबद्दल आपण अनालिसिस करू शकत नाही. आणि शेळ्यांचा गोठा 2-4 शेळ्या असल्या की गोष्ट वेगळी असते. ज्यावेळी 50 शेळ्या आहेत, 100 शेळ्या आहेत, त्यावेळी प्रत्येक इंडिव्हिज्युअल शेळी तुम्हाला ओळखता येत नाही किंवा ती तुमच्या लक्षात राहू शकत नाही. त्याला तुम्हाला काहीतरी टॅग नंबर आयडेंटिफाय करून तुम्हाला त्याचे रेकॉर्ड ठेवावे लागतात आणि अनालिसिस करून टॅगने ती तुम्हाला सेपरेट करावी लागते, आत घ्यावी लागते किंवा काढावी लागते.
आणि मग आपल्या सगळ्या चुकांचं खापर आपण त्या व्यवसायावरती फोडतो आणि मग तो व्यवसाय फायद्याचा नाही म्हणून बंद करतो आणि परत एकदा दुसऱ्याला सांगतो की शेळीपालन करू नको, ते फायद्याचं नाहीये, हा तोट्याचा धंदा आहे, असलं काही करू नको, ते उपयोगाचं नाहीये. तर याला काही अर्थ नाही. तुम्ही आपल्या चुकांचं खापर त्या शेळ्यांवरती फोडणं हे मला अजिबात पटत नाही. कारण तुम्ही काय ज्या सुरू करताना चुका करता, तुम्ही रेकॉर्ड ठेवत नाही, तुम्ही अनालिसिस करत नाही, तुम्ही बदल करत नाही आणि म्हणता की शेळी चांगली नाही. याला काही अर्थ नाही. तर त्या गोष्टी आपण बदलल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर फायद्याचं होईल. मला बरेच फोन येतात की फायद्याचं आहे का हो? फायद्याचं आहे का हो म्हणजे तुम्ही करण्यावरती आहे. तुम्ही मार्केटिंग कसं करताय? तुमच्याकडे बाकीच्या संध्या कशा आहेत? तुमच्याकडे स्वॉट अनालिसिस केला आहे का? या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला कळतं की तुमचा व्यवसाय हा चांगला होऊ शकतो की नाही किंवा तो फायद्याचा होऊ शकतो की नाही. जर तुमच्याकडे वेगवेगळ्या नोंदी असतील तर ते जनावर आपल्याकडे ठेवायचं का विकून टाकायचं हे ठरवू शकतो आणि मग त्या आपल्या शेळ्यांच्या गोठ्याबद्दल आवश्यक ते निर्णय घेऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी करणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्या आपण गोष्टी केल्या पाहिजेत. आता आपण वेगवेगळ्या कोणत्या नोंदी ठेवल्या पाहिजेत याच्याबद्दल थोडीशी डिस्कशन करूया किंवा माहिती घेऊया. ह्याच्यामध्ये आपल्याकडे असं पाहिजे, तुमच्या फार्मला नाव पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बाकी सगळ्या गोष्टींना घराला नाव देतोय आपण, फॅक्टरीला नाव देतोय, पण आपण शेळ्याच्या फार्मला फक्त गोट फार्म म्हणतो. आपण शेळ्यांचा फार्मचं नाव ठेवलं पाहिजे, एकूण शेळ्यांची संख्या पाहिजे. म्हणजे कुठल्या तरी एक्सपर्टकडे ती गोष्ट दिली तर तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या गोष्टी त्या त्या माणसाला कळायला पाहिजेत आणि तुम्ही त्याच्यामुळे अपडेट राहाल, की तुमच्याकडे शेळ्या कोणकोणत्या आहेत, कुठल्या जाती आहेत, कुठल्या जातीचे किती जनावरं तुमच्याकडे आहेत, त्याच्यामध्ये पिल्लं किती आहेत, अडल्ट किती आहेत, नर किती आहेत, माद्या किती आहेत आणि मग मग त्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये कळतील. तर शेळ्यांची संख्या पहिल्यांदा कोणती आहे, मालकाचं नाव त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेलं पाहिजे. जेणेकरून अनालिसिस करणाऱ्याकडे 10 पुस्तकं आली तर त्याला ते कळणार नाही, तो गोंधळात जाणार नाही. संपूर्ण पत्ता पाहिजे, फार्म सुरू केल्याची तारीख पाहिजे. याच्यामुळे कळतं काय फार्म सुरू केल्याची तारीख, की तुमचा एक्सपिरियन्स या शेळीपालनामध्ये किती आहे आणि त्याच्यावरून मग आपण एखादा अनालिसिस करणारा माणूस विचार करतो आणि एखादा कन्सल्टंट विचार करतो, की तुम्हाला याच्यामध्ये काय बदल करण्याची गरज आहे. जर तुमच्या फार्मची तारीख जर 10 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही ही चूक करणार नाही असं त्या माणसाला कळतं आणि तो माणूस ती गोष्ट जास्त टार्गेट करत नाही आणि मग त्याला डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणतात ना, म्हणजे 10 गोष्टी एकत्र करून मग एखाद्या गोष्टीच्या टोकाकडे जाणं, ते जाण्यासाठी त्याला लवकर मदत होते. नंतर मग तुमच्याकडे प्रजात कुठली आहे, म्हणजे शेळ्यांची जात कुठली आहे, मग जाती कुठल्या जातीच्या किती मेंढ्या आहेत, शेळीपालनाचा उद्देश तुमच्या फार्मचा काय आहे, तुम्ही दूध उत्पादनासाठी करताय, आता नरोडे साहेब दूध उत्पादनासाठी करतात, निलेश आहेत बकरी ईद मला टार्गेट खूप मोठ्या प्रमाणात करतात. तर तुम्ही तुम्ही बघितलं पाहिजे की तुमचा उद्देश काय आहे, त्याच्यानुसार मग त्या माणसाच्या लक्षात येतं की बाबा हे बकरी ईदच्या बोकड्या आहेत म्हणजे हे बकरी ईदसाठी कदाचित कुठल्या तरी गोठ्यावरून किंवा तुमच्या देवनारच्या ह्याच्यातून आणलेले असू शकतात आणि मग तो तो विचार करून तुमच्याकडच्या गोष्टींना माहिती देईल किंवा त्याच्यानुसार कन्सल्ट करेल. त्याच्यामुळे तुमचा उद्देश अतिशय महत्वाचा आहे. तुमची फार्मची एकूण जमीन धारणा किती आहे हे माहिती पाहिजे आणि तुम्ही कुठल्या वर्षासाठी नोंदी ठेवताय हे तुम्हाला कळायला पाहिजे. हे तुमच्या मुख्य नोंदी आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला शेळ्यांच्या गोठ्याच्या मुख्य नोंदी अशा प्रकारे ठेवाव्या लागतील. नंतर मग वैयक्तिक शेळ्यांचा तुम्हाला नोंदी काही ठेवाव्या लागतील, ज्याच्यामध्ये प्रत्येक शेळीची नोंद तुम्हाला अशा प्रकारे ठेवायला लागेल. पहिल्यांदा सुरुवात करताना हे जरा थोडंसं अवघड जाईल, पण परत आपल्याला एवढा कमी वेळ लागेल, की एका अर्ध्या तासामध्ये तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये दिवसभरात झालेल्या गोष्टी अर्ध्या तासाच्या आत तुम्ही लिहू शकता. तर त्याच्यामध्ये प्रत्येक शेळीची जन्मतारीख किती आहे, विकत घेतलेली असेल तर तिची तारीख किती आहे, कळपापासून किती वेगळी ठेवली, शेडमध्ये एकत्र किती दिवसांनी सोडली त्याची तारीख, म्हणजे तुम्ही बाबा क्वारंटाईन व्यवस्थित फॉलो केलंय का हे त्या माणसाला कळून जाईल. लिंग काय आहे तुमच्या शेळ्यांचं, जात कोणती आहे, वडिलांचा ओळख नंबर काय आहे, म्हणजे वडिलांचा आयडी काय आहे, आईचा आयडी काय आहे, पाळण्याचा उद्देश काय आहे, ती शेळी स्पेसिफिक, जन्मताचं तिचं वजन असेल तर ते काय होतं, विमा केला असेल तर त्याचा नंबर काय आहे, पहिल्यांदा वयात कधी आलेली म्हणजे कधी पहिल्यांदा तिने मास दाखवला होता, मग पहिल्यांदा गाभण घालवलेलीची ती स्पेसिफिक शेळी ती तारीख काय आहे, मृत्यूची तारीख जर त्या शेळीची म्हणजे तिचा मृत्यूची तारीख ही तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवता येऊ शकते आणि तुम्हाला ती मृत्यूची तारीख कळू शकते आणि मग कळपातून जर तुम्ही काढून टाकले किंवा तुम्ही 20% शेळ्या दरवर्षी कळपातून काढून टाकल्या पाहिजेत हे स्टँडर्ड आहे आणि ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या फार्मचा ॲव्हरेज 100% वाढणार हे मी लिहून देतो. तर तुम्ही स्लॉटर किंवा त्याला काय म्हणतात कलिंग नावाचं एक ऑपरेशन आहे. ज्या विनोपयोगी शेळ्या आहेत त्या दर वर्षाला 20% तुमच्या गोठ्यातून काढून टाकल्याच पाहिजेत आणि त्या जर टाकल्या तर तुमचा ॲव्हरेज कमी होत नाही कारण तुम्ही बिनकामाच्या शेळ्या पाळत बसणार नाही आणि तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल. तर या गोष्टी तुम्हाला माहिती
असणं महत्वाचं आहे. मग जातीनुसार तुम्हाला निर्णय घेता येतात. नोंदी ठेवल्या तर मग उत्पादन वाढ आहे, शेळ्यांचे विशेष प्रॉब्लेम आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला गोष्टी करता येऊ शकतात. तर वैयक्तिक शेळ्यांच्या या नोंदी तुम्ही ठेवणं अपेक्षित आहे. नंतर प्रजननाविषयीच्या नोंदी. अतिशय महत्वाची गोष्ट आहे ही प्रजनन नावाची. ती गोष्ट तुम्ही व्यवस्थित बघितलं पाहिजे. कारण 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात या कुठल्याही पशुपालन व्यवसायामध्ये. एक आहे आहार, एक आहे ब्रीडिंग म्हणजे तुमची पैदास, दुसरं आहे पैदाशीमध्येच प्रजनन येतं. तिसरं आहे तुमची मॅनेजमेंट आणि चौथं आहे तुमची मार्केटिंग. ह्या 4 गोष्टी जर तुमच्या पशुपालन व्यवसायामध्ये कुठल्याही जर तुम्ही व्यवस्थित टॅकल केल्या, तर तुम्हाला त्या पशुपालन व्यवसायामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. प्रजननाविषयी म्हणजे आता प्रत्येक जी शेळी तुम्ही मुख्य नोंदी ठेवल्या, त्याच्यामध्ये आता फक्त प्रजनन. आता प्रॉब्लेम काय आहे, वही असल्यामुळं प्रत्येक गोष्ट काही नोंदी तुम्हाला रिपीट कराव्या लागू शकतात. सॉफ्टवेअरमध्ये एकदा ती नोंद केली त्या शेळीविषयी की ती बरोबर प्रत्येक वेळेला कनेक्ट होत जाते. ही वही असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला ती लिंक लागण्यासाठी एखादी नोंद रिपीट होऊ शकते. जसं की प्रत्येक शेळीचा नंबर, प्रत्येक तिचा वेध क्रमांक, तिची मागची विण्याची तारीख काय होती, माज केलेलीची तारीख काय होती, मग तुम्ही बोकड दाखवला की कृत्रिम रेतन केलं, मग कुठला बोकड दाखवला, त्याची जात कोणती होती, त्याची टक्केवारी काय होती, तो प्युअर होता, तो 75% होता, तो 50% होता, बोकडाचा नोंदणी क्रमांक काय आहे, कृत्रिम रेतन जर केलं असेल तर ती व्यक्ती कोण होती, म्हणजे तुमच्याकडे कृत्रिम रेतन फेल्युअर होतंय की नाही या व्यक्तीनुसार. कारण तुमच्याकडे रेकॉर्ड ठेवत गेला की तुमच्याकडे 5 डॉक्टर येत असतील, तर मग तुम्हाला कळणार नाही की कुठल्या शेळीचं रेतन कुणी केलंय आणि कुणाचा सक्सेस रेट चांगला आहे. त्याच्यामुळे मग कृत्रिम रेतन करण्याच्या व्यक्तीचा तुमच्याकडे तपशील पाहिजे. मग गर्भधारणा निदान म्हणजे तुम्ही जे प्रेग्नन्सी डायग्नोसिस करता ना, ती तारीख तुमच्याकडे ठेवली पाहिजे. एक एक पहिल्यांदा केलं त्यावेळी. मग गर्भनिदान पहिल्यांदा झालं आणि त्याचा परिणाम काय झाला, एक तर गाभण आहे किंवा गाभण नाही, त्याची तारीख. आणि जर मग तुमच्याकडे जर टेंटेटिव्ह विण्याची तारीख जर तुमच्याकडे असेल, तर तुम्ही त्याच्यावरून ठरवू शकता, की तुमच्याकडं विली कोणत्या तारखेला आणि ऍक्च्युअल विण्याची तारीख कोणती होती. मग तिचा गाभण काळ कळेल. मग तुम्हाला कळेल की ही शेळी व्यायला थोडासा वेळ लावते, 4 दिवस जास्त घेते. मग मॅनेजमेंट तुम्हाला तशी चेंज करता येईल. ही हिस्ट्री असल्याशिवाय तुम्हाला मॅनेजमेंट चेंज नाही करता येणार. नंतर विल्यानंतर पहिल्या माजाची तारीख म्हणजे तुमचं त्याला इंग्लिशमध्ये आमच्याकडं सर्व्हिस पिरियड असं म्हणतात, की बाबा किती दिवसानंतर विल्यानंतर परत एकदा माज केला. नंतर काही शेळ्या ह्या 45 ते 60 दिवसात करतात, काही शेळ्या 60 दिवसानंतर करू करू शकतात. तर ते आपल्याला माहिती पाहिजे. मग एकदा गर्भधारणा करण्यासाठी किती वेळा कृत्रिम रेतन करावं लागलं, हे तुमच्याकडे माहिती पाहिजे. म्हणजे जर ते 1.5 पेक्षा जास्त असेल किंवा 2 पेक्षा जास्त असेल, तर ते चांगलं मानलं जात नाही. म्हणजे ते पुअर किंवा त्याच्यामध्ये एव्हरेज असं मानलं जातं. जर ते एकामध्ये किंवा 1.5 मध्ये जर असेल, तर ते गुड क्वालिटी आउटपुट असं मानलं जातं. त्याच्यामुळे एका गर्भधारणेसाठी किती वेळा कृत्रिम रेतन करावं लागतं किंवा बोकड दाखवावा लागतो, या गोष्टी तुम्हाला कळतील. जर बोकड दाखवला 3 वेळा दाखवावा लागला, तर तुम्ही कदाचित माज ओळखायला चुकला असाल, त्याच्यामुळे 3 वेळा बोकड दाखवून सुद्धा शेळी गाभण राहिली नाही, असं तुम्हाला अॅनालिसिस करता येऊ शकतं, की बाबा हे जे माझ्याची मी लक्षणं बघितली होती, ती बरोबर कदाचित माझ्याकडून ठरत नाहीये, त्याच्यामुळे माझ्या शेळ्या गाभण राहण्यामध्ये प्रॉब्लेम येतोय. तर या प्रजननाविषयीच्या नोंदींचा तुम्हाला तपशील ठेवला पाहिजे. नंतर विण्यांच्या नोंदीचा तपशील आहे. त्याच्यामध्ये परत वेत क्रमांक, कुठलं वेत आहे ज्याला ती विणार आहे, बोकडाचा परत नंबर तुम्हाला पाहिजे, कृत्रिम रेतनाची नंबर पाहिजे, अपेक्षित विण्याची तारीख पाहिजे, वास्तविक विल्याची तारीख पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळेल वास्तविक आणि अपेक्षित तारीख कोणती आहे. अपेक्षित तारीख तुम्हाला माहिती असली तर तुम्ही त्या गोठ्यामधल्या 4 टार्गेट करू शकता शेळ्या, की यांना आपण सेपरेट करायचं आहे, यांची मॅनेजमेंट आपल्याला सेपरेट करायची आहे. यांचे शेवटचे 50 दिवस राहिलेत, यांना आपल्याला अधिकच खुराक घालायला सुरुवात करायची आहे. कारण करडाची वाढ आता शेवटच्या 50 दिवसात चांगली होते. म्हणून तुम्हाला अपेक्षित विण्याची तारीख जर माहिती असेल, तर तुम्ही टार्गेटेड त्याची मॅनेजमेंट बदलू शकता, त्याचा आहार बदलू शकता आणि गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात. वास्तविक विल्याची तारीख कळाली आणि अपेक्षित आणि वास्तविकमध्ये जरी डिफरन्स असेल, तर तुम्हाला कळेल की बाबा याचा गर्भधारणा काळ हा 3 वेळा आपण चेक करतोय, 3 वेळा ही विली, तर तसाच आहे म्हणजे ही 5 दिवस एक्स्ट्रा घेते किंवा 5 दिवस लवकर विते. त्याच्यानुसार तुम्हाला मॅनेजमेंट लवकर ठरवावी लागेल. गर्भावस्थेचा काळ आहे, मग करडू झालं की त्याला लगेच तुम्हाला टॅग केलं पाहिजे किंवा त्याला आयडेंटिफिकेशन नंबर दिला पाहिजे. जन्मलेल्या करडाचं लिंग कोणतं आहे, ते नर आहे किंवा मादी आहे, हे तुम्ही बघितलं पाहिजे. विण्यामध्ये काही अडथळा आला होता का त्या शेळीला? आला असल्यास तो कोणता होता? म्हणजे काही टिपिकल शेळ्या आहेत, ह्या विण्यामध्ये अडथळा आणणाऱ्या असू शकतात. काही टिपिकल शेळ्या आहेत, यांच्यामध्ये जंतांचं प्रमाण हे औषध देऊन सुद्धा परत येतं. तर मग अशा शेळ्या आहेत, या कल करायला पाहिजेत. ज्या गोठ्यातून काढून टाकल्या पाहिजेत. नाहीतर या तुमचं इकॉनॉमिक्स बिघडवतात किंवा या शेळ्या तुमचा
पैसा जास्त खर्च करतात. तर या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. नंतर ज्यांच्याकडे दूध उत्पादनासाठी शेळ्या पाळल्या जातात, त्यांच्याकडे बाबा तुमच्याकडे प्रत्येक शेळीचं दूध काढणं किंवा ते रेकॉर्ड करणं जरा अवघड आहे आजच्या काळात. कारण आपल्याकडे गाई म्हशीसारखं ती 5 लिटर 10 लिटर दूध देत नाही. किंवा आपण मिल्किंग मशीननं काढलं तर टोटल दिवसाचं दूध त्याच्यामध्ये साधारणतः फॅट किती लागतं, एस-एन-एफ किती लागतं, रेट किती मिळतो. म्हणजे आपण हे जर रेकॉर्ड असतील तर एखादी कंपनी, एखादा पुढचा माणूस आपल्याला पर्चेसर जर अप्रोच झाला, तर आपल्याला सांगता येईल, की बाबा आमच्या हा रेट असा आहे, हा फॅट असा आहे, हे एस-एन-एफ असं आहे. फॅट, एस-एन-एफ, प्रोटीन आणि प्रोटीन जर शक्य असेल तर प्रोटीन म्हणजे तुम्हाला चीज आणि पनीर बनवायला प्रोटीनची गरज जास्त असते. तर या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही पुढच्याला कन्व्हिन्स करणं अतिशय सोपं आहे. कारण ज्यावेळी तुमच्याकडे लोक कागदावरती गोष्टी बघतात, तोंडी बोलून मी किती वेळा तोंडी बोलतो, काही उपयोग नाही साहेब. तुम्ही जोपर्यंत कागदावर त्याचं कन्व्हर्शन करत नाही, तोपर्यंत त्याचा फायदा झालेला दिसत नाही. लोकांना लगेच कागदावरती पटतं. म्हणतात ना गव्हर्नमेंटमध्ये कागदाला महत्व आहे. का बरं महत्व आहे? कारण कागद हा तुमच्या गोष्टींचा प्रूफ असतो. त्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी येते आणि मग रिस्पॉन्सिबली पुढचा माणूस आहे त्याला टॅकल करतो. मग तुमच्याकडे दुधाची सरासरी गोठ्यावरती साधारणतः किती आहे असा तपशील तुमच्याकडे ठेवणं आवश्यक आहे. नंतर काही उपचाराविषयीच्या नोंदी तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये बाबा कोणत्या शेळीला उपचार केले, कोणत्या तारखेला केले, काही साधारणतः लक्षणं दाखवत होती, औषधाचं नाव काय वापरलं, डॉक्टरांनी लिहिलं तरी याच्यामध्ये चालू शकतं किंवा औषधाचा प्रकार काय आहे, डॉक्टर कुण आहे, त्याचं आपल्याला नाव लिहू शकतो, उपचारावरतीचा खर्च. या प्रत्येक गोष्टींमध्ये जिथं-जिथं पैशाचा विषय येतो तिथं-तिथं खर्च तो लिहून ठेवणं अपेक्षित आहे. कारण खर्च जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत तुमच्या पर युनिट मटन किंवा 1 किलो मटन तयार करण्यासाठी साधारणतः ढोबळ मनानं किती खर्च आला हे सुद्धा कळणं तुम्हाला महत्वाचं आहे. जोपर्यंत ते कळत नाही तो पोल्ट्रीमध्ये ते कळतंय म्हणून पोल्ट्री व्यवसाय हा भरभराटीला लागलाय. आपल्याकडे ऑर्गनाइज सेक्टर येण्यासाठी वेळ लागणार आहे. त्याच्यामुळं कोणत्या शेळ्या आजारी पडतात, साधारणतः कोणती लक्षणं कोणत्या महिन्यात, कोणत्या वर्षाच्या काळात दिसतात, या गोष्टी जर तुमच्याकडे कळाल्या, ह्या रेकॉर्डवरून तुम्हाला लगेच कळतील, की साधारणतः यांच्याकडे असा असा फंडा दिसतोय, की यांच्याकडे पावसाळ्यामध्ये अशा लक्षणाच्या शेळ्या भरपूर आजारी पडतात. म्हणजे या शेडच्या मॅनेजमेंटमध्ये कुठेतरी शेडमध्ये तुमच्याकडे हवाच येतेय, तुमचं पत्राच चांगला नाहीये, तुमची जनावरांना वारा लागतोय किंवा खाद्याचा प्रकार प्रॉब्लेम आहे. ह्या गोष्टींचं अनालिसिस लगेच करता येऊ शकतं. फक्त रेकॉर्ड पाहिजेत. रेकॉर्ड असले की गोष्टी करता येऊ शकतात. लसीकरणाच्या नोंदी तुमच्याकडे लिहिल्या पाहिजेत. कोणती लस दिली, लसीची कोणत्या रोगाची दिली, लस कोणत्या दिवशी दिली. जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जर समजा तुमच्याकडं एक सील्ड बॉटल असेल तर त्या बॉटलचा बॅच नंबर काय, देण्याचा मार्ग कोणता, डोस किती दिला, अंतिम वापराचे म्हणजे त्याची एक्सपायरी डेट, पुढच्या डोसची तारीख, या गोष्टी तुमच्याकडे लिहून ठेवल्या पाहिजेत. लसीची किंमत, लस कुणी दिली, जर डॉक्टरने दिली असेल तर, लस कोणत्या कंपनीची वापरली, ह्या जर गोष्टी तुमच्याकडे लिहून ठेवल्या आणि जर तुम्हाला ती लस देऊन सुद्धा एखादा जर रोग तुमच्याकडे त्या लसीच्या रिलेटेड जर तुमच्या गोठ्यात आला, तर तुमच्या लसीचं फेल्युअर आहे हे कळेल. मग कोणत्या बॅचचा प्रॉब्लेम होता, डोस आपण दिला होता तो जरा कमी जास्त दिला होता, एक्सपर्टला दाखवलं की तो लगेच तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन देईल, की तुम्ही ही लसच प्रॉब्लेमॅटिक दिली आहे, तुमचा हा डोसच चुकीचा झालाय, तुम्ही ह्या बॅचचा सगळा स्टॉकच पूर्ण खराब होता, त्या कंपनीकडून तुम्हाला गोष्टी कळू शकतात. त्याच्यामुळे या गोष्टी तुमच्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहिलेल्या पाहिजेत. तसंच जंतनाशकाचं सुद्धा आहे. सेम लसीकरणासारखं. जंतनाशक दिलं, बाह्यकृमींसाठी दिलं की आंतरकृमींसाठी दिलं, जंतनाशकाचं नाव, वापराचा दिनांक, बॅच नंबर, ओरल दिलं. काही वेळा काय होतं जंतनाशकांचा सगळ्यात महत्वाचा काही पब्लिकेशन्समध्ये आता असं दिसतंय की जंतनाशक जर तुम्ही लोकली अप्लाय केलं किंवा इंजेक्शन वाटी दिलं, तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात रेजिस्टन्सचे. म्हणजे ड्रग रेजिस्टन्स असतो त्याचे प्रॉब्लेम जंतनाशकामध्ये जास्त असतात दिल्या जाणाऱ्या जंतनाशकांपेक्षा. मग लगेच आपल्याला कळेल की हे जंतनाशक वर्क होत नाही कारण ते इंजेक्टेबल फॉर्ममध्ये किंवा ते लोकल ऍप्लिकेशन वाला दिलेलं होतं. मग डोस किती दिलेला होता, पुढची तारीख किती होती, म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा जंतनाशक मागच्या वेळेस मी या स्टॉकमध्ये ह्या तारखेला दिलं होतं, साधारणतः 3 महिन्यांनी मला द्यायचं आहे. मग अंतिम वापराची तारीख काय, एक्सपायरी डेट वगैरे आपल्याला गोष्टी कळू शकतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. काही वेळा रोगांच्या चाचण्या करणं आपल्याकडे गरजेचं असतं. आपण त्याच्याविषयी फार गंभीर नाहीये भारतात आणखी. पण या चाचण्या जर काही रक्त तपासणी असेल, काही लेंडी तपासणी असेल किंवा काही पोस्टमॉर्टम रिलेटेड गोष्टी असतील, त्या चाचण्या तुम्हाला करायच्या आहेत, तर त्या चाचण्या तुमच्याकडे असल्या पाहिजेत, त्याचे रेकॉर्ड तुमच्याकडे पाहिजेत. दिनांक आहे, रोगाचं नाव आहे, चाचणीचं नाव आहे, प्रयोगशाळेचं नाव आहे, कुठल्या प्रयोगशाळेत हे तुम्ही चाचणीसाठी सॅम्पल दिलंय, त्यांचं अंतिम निरीक्षण प्रयोगशाळेचं काय आहे, कुठल्या डॉक्टरनं सॅम्पल दिलं, चाचणीचा निकाल काय आला आणि निकालावरून तुम्ही कुठल्या कंट्रोल मेजर्स घेतल्या, की ते झालं असेल म्हणजे आपल्या शेळ्यांमध्ये हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आहे म्हणजे ॲनिमिक
आपल्या शेळ्या आहेत आणि अॅनिमियामुळे प्रेग्नन्सीचा रेट आपल्याकडे कमी असेल कदाचित, हा आपल्याकडं रिपोर्ट येतो. माणसामध्ये याचं फार चांगल्या पद्धतीनं पालन केलं जातं, पण जनावरांमध्ये आणखी त्याचा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विचार केला जात नाही. याच्यामध्ये तुम्ही जर चाचण्या वर्षातून एकदा, 2 वर्षातून एकदा जर काही लेंडी तपासणी आहे, रक्त तपासणी आहे, जर रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पलची करून घेतली, तर तुमच्या गोठ्याचं तुम्हाला गोष्टी कळतील. वजन विषयक नोंदी, मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की वजन वाढतंय, पण किती वाढतंय हे सांगायला लोकांना येत नाही. मला तर म्हणायचं आहे की पर डे किती वजन वाढतं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 1 तारखेला एकदा वजन घेतलं, 1 जुलैला, परत 1 ऑगस्टला एकदा वजन घेतलं आणि मग जर समजा 1000 ग्रॅम वजन वाढलं असेल किंवा 300 ग्रॅम वजन वाढलं असेल, भागिले जर तुम्ही 30 दिवस केलं, तर तुम्हाला पर डे वजन वाढीची शक्यता साधारणतः 10 ग्रॅम पर डे वजन वाढतंय असं तुम्हाला सांगता येईल. आणि मग तुम्हाला ठरवता येईल की माझं वजन वाढ मग ती जातीनुसार बदलते. म्हणजे बोरची वजन वाढ वेगळी आहे, उस्मानाबादीची वजन वाढ वेगळी आहे, बिटलची रेंज वेगळी आहे, नंतर सिरोईची रेंज वेगळी आहे. आपण उस्मानाबादीला म्हटलं की तुझं 200 ग्रॅम 250 ग्रॅम पर डे वजन वाढलं पाहिजे, तर ब्रीडचं कॅरेक्टरिस्टिकच ते नाही आणि तुम्ही उस्मानाबादीकडून 250 ग्रॅम वजन वाढीची रोजची खायला प्यायला दिलं तरी अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं वजन वाढ किती होतीये हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये जन्मतारीख आहे, वजन जन्मताचं किती होतं, वजनाचा दिनांक किती होता, जन्मताचं वजन घेण्याचं कारण काय, जेवढं जन्मताचं वजन चांगलं तेवढं ग्रोथ रेट चांगला असतो. त्याच्यामुळे मग जन्मताच्या वजावरून आपण ठरवू शकतो की हा अॅनिमलचा ग्रोथ रेट स्लो आहे, कारण याचं बर्थ वेटच कमी आहे. तर या गोष्टी तुम्हाला कळू शकतात. वजनाचा दिनांक आहे, वजन किलोग्रॅम मध्ये किती आहे, वजनावरील वाढ किती आहे, या गोष्टी तुमच्याकडे रेकॉर्डमध्ये ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. नंतर शेळ्यांची दर महिन्याची शारीरिक स्थिती सुद्धा आपल्याकडं पाहिजे. म्हणजे दर महिन्यामध्ये तुमच्याकडे 30 तारखेला जानेवारीमध्ये तुम्हाला एक असा तुमच्याकडे डेटा पाहिजे दर महिन्यात की तुमच्याकडे गाभण महिन्यात शेळ्या किती आहेत, भाकड शेळ्या किती आहेत, किती महिन्याच्या गाभण शेळ्या आहेत, किती महिन्याच्या दुभत्या शेळ्या आहेत, फक्त गाभड आहेत, ज्या भाकड आहेत, ज्या दुधी देत नाहीत आणि ज्या गाभणी नाहीत, किती दुभत्या आहेत, किती महिन्याच्या गाभण आहेत, दुभत्या आहेत आणि गाभण पण आहेत. नंतर ज्या प्रेग्नंट आहेत त्या दूध देत नाहीत पण गाभण आहेत. 6 महिन्यांची करडं किती आहेत, नर करडं 6 महिन्याची किती, मादी 6 महिन्याची करडं किती, त्याच्यापेक्षा मोठ्या साईजची नर मादी करडं किती, याचं रेकॉर्ड तुमच्याकडे असलं की याचा फायदा काय होतो माहितीये का? तुमच्याकडं असं मानलं जातं की 60 ते 65% पेक्षा जास्त शेळ्या तुमच्याकडे कंटिन्युअस ब्रीडिंग फेज मध्ये कुठल्या ना कुठल्या पाहिजेत. आणि मग तुम्हाला याचं अनालिसिस करायचं म्हटलं तर ते सोपं जातं. कारण तुमच्याकडं प्रत्येक महिन्यामध्ये भाकड शेळ्यांची संख्या जर तुमच्या गोठ्यामध्ये जास्त दिसायला लागली, तर तुमच्याकडे तुम्हाला अनालिसिस करता येईल की बाबा भाकड शेळ्यांचं प्रमाण आपल्याकडे वाढतंय, म्हणजे आपली ब्रीडिंग सायकल कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये आहे, तर त्याचा आपल्याला विचार करता येऊ शकतो. नंतर आहाराच्या नोंदी तुम्ही ठेवल्या पाहिजेत. साधारणतः रोज लमसम प्रत्येक शेळीचा आहार ठेवणं परत अवघड आहे. साधारणतः ओला चारा वजन करून किती दिला, वाळला चारा वजन करून किती दिला, खुराक वजन करून किती दिला आणि खनिज मिश्रण वजन करून किती दिलं रोज, हे तुम्ही जर काढलं आणि तुम्ही म्हणाल की ते काढता येणार नाही, तुम्ही जर ते गव्हाणीमध्ये देत असाल, तर गव्हाणीमध्ये सकाळी टाकलेला चारा आणि संध्याकाळी उरलेला चारा याच्यामधला डिफरन्स काढला की तुम्हाला वाळला चारा, ओला चारा, खुराक, खनिज मिश्रण याचं सगळ्यांची डेली क्वांटिटी काढता येईल आणि प्रत्येक शेळ्यावरती किंवा करड्यांवरती त्यांच्या त्यांच्या वयानुसार तो चारा डिवाइड करता येईल. म्हणजे प्रत्येक शेळी साधारणतः किती चारा खाते आणि आपण देणं चारा एवढा अपेक्षित आहे तो त्यांना मिळतोय का, कारण 60 ते 65% खर्च हा चाऱ्यावरती येतो. त्याच्यामुळं चारा ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि त्याचं प्लॅनिंग डेली किती चारा लागतो, मग महिन्याला किती लागतो, मग वर्षाला किती लागतो हे कळालं तर तुम्ही चाऱ्यांच्या सायकल आहेत किंवा तुमची चारा खरेदी आहे किंवा तुमचं चारा स्टॉकिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवू शकता. नुसतं अंदाजे ठेवलं तर मग तुमच्याकडे प्लॅनिंग परफेक्ट होत नाही आणि मग तुमच्याकडे कुठेतरी चारा कमी पडतो आणि मग तुमच्याकडे प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. जमा खर्चाविषयीच्या नोंदी आपण ठेवल्या पाहिजेत की तारीख, खर्चाची बाब कोणती होती, खर्चाचे कारण काय होते आणि किती एकम रक्कम खर्च झाली आणि ती रक्कम कुणाला द्यायला लागली आणि तसंच मिळकतीची तारीख, कशापासून मिळकत झाली, किती रक्कम मिळकतीमधून आली, कुणाकडून मिळाली, याची तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे. आणि मग तुम्ही ते टॅली करताना की प्रत्येक महिन्यामध्ये खर्च किती आणि हे किती, असं जर मिळकत किती असं कळालं तर तुम्हाला त्याचा अंदाज येईल. मग वर्षामधून एकदा त्याचा फायनल अनालिसिस तुम्हाला करता येईल की बाबा जुलै महिन्यामध्ये साधारणतः खर्च हा जास्तच असतो आणि मिळकत ही कमीच असते, याचा अंदाज तुम्हाला येईल. अंदाज आला तर तुम्हाला आवाज तुमचा कमी होते. आवाज कमी येतोय, आता येतोय? ऍक्च्युअल रेंज हो, थोडीशी येतोय. हा,
तर ती 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 तुम्हाला कळेल. दर महिन्यामध्ये तुम्हाला प्लॅनिंग करताना जुलैमध्ये आपला खर्च जास्त असतो, पण ऑगस्टमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त पैसे मिळतात आणि खर्च फार कमी होऊन जातो. कदाचित व्हॅक्सिनेशन पिरियडमुळं, दंत निर्मूलनाच्या पिरियडमुळं तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा विक्री करायची असेल तर 31 डिसेंबरमुळं, दसऱ्यामुळं किंवा मग श्रावण संपल्यावरती मग तुम्हाला विक्री जास्त होते. म्हणजे तुम्हाला प्लॅनिंग करता येईल, की तुम्हाला मिळकत कुठल्या महिन्यामध्ये जास्त आहे, खर्च कुठल्या महिन्यामध्ये जास्त आहे आणि तसं मग जमा खर्चाचं तुम्हाला प्लॅनिंग करता येईल. नाहीतर मग कुणाला तरी असं दाखवलं तर तुम्ही फक्त एका महिन्यावरून सांगणार, की माझ्याकडे खर्चच खूप होतोय आणि मला मिळकत मिळत नाही. पण मिळकत आणि जमा खर्च ह्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक महिन्याला मॅच होणार सरांचा नाहीत. आवाज येत नाही व्यवस्थित जरा. हॅलो, चेक करा ना. येतोय? आता येतोय? कदाचित रेंज थोडीशी फ्लक्च्युएट होते त्याच्यामुळं होत असावं. सर हे बंद करा. तुमचा व्हिडिओ बंद माझा करा. व्हिडिओ बंद करतो. येस, येस, येस. आता आता कदाचित हो, आणखी चांगलं. क्लिअर. हो, हो. येस. ओके, ओके, ओके. थँक यू निलेश. हे कळत नाही प्रेझेंटेशन देताना. याचंच अनालिसिस महत्वाचं आहे ऍक्च्युअल. हे जर कळालं नाही तर आपण तसंच बोलत राहणार. तर थँक व्हेरी मच. तर याच्यामध्ये जमा खर्चाच्या नोंदी तुमच्याकडे ठेवणं अपेक्षित आहे. कामगाराच्या नोंदी तुमच्याकडे पाहिजे. आपल्याकडे फार प्रॉब्लेम आहेत म्हणजे गावाकडचे प्रॉब्लेम आहेत बरं का हे. तुम्हाला तुमच्याकडे कामगाराची माहिती नाही आणि कामगार उचलतो. सगळ्या शेतकरी मित्रांना माझ्या माहिती असेल, की उचलतो आणि 4 महिने काम करून गायब होतो उचल घेऊन. तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदाच त्याचं लोक म्हणतात, की याची काय गरज आहे, हा वेडापणा आहे. कामगाराचं नाव कोणतं आहे, त्याचा संपूर्ण पत्ता काय आहे, त्याचा मोबाईल नंबर काय आहे, वाटलंच तर आधार नंबर काय आहे, कामावर रुजू झाल्याची तारीख काय आहे, दर दिवसाचा पगार तुम्ही किती ठरवलाय, पगाराची रक्कम महिन्याची तुम्ही किती देताय, पगाराची तारीख साधारणतः किती आहे. कारण तो कधीही पैसे मागायला लागला तरी तुम्हाला प्रॉब्लेम येईल. या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा ठरलेल्या असतील तर तुमच्याकडे प्रॉब्लेम येणार नाहीत. काम सोडलं तर त्याची तारीख काय आहे, अतिरिक्त पैशाची रक्कम तुमच्याकडे आली असेल, घेतली असेल तर त्याची रक्कम किती आणि त्याची तारीख काय आहे याच्यानुसार तुम्हाला सांगता येते, की बाबा मी तुला ह्या महिन्यात एवढे पैसे दिलेले आहेत आणि ते एक्स्ट्रा आहेत, ते पैसे आणखी फिटलेले नाहीत. तू सारखे सारखे पैशाची मागणी केलीस तर आपल्याला आमचा धंदा हा तोट्यात जाईल आणि मग तुम्हाला तो करता येईल, की बाबा बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त शेळीपालनामध्ये साधारणतः 50 शेळ्यांना एक कामगार पुरेसा होता. तो मॅनेजमेंट अतिशय चांगल्या ऐकायला पाहिजे. नंतर विमा तपशील आहे याच्याबद्दल. ज्या ब्रिडिंगचा स्टॉक आहे, तुम्ही आता जी बोकड विकताय त्या बोकडांचा तुम्ही जर विमा काढू शकला नाही तर एक वेळ ठीक आहे, पण तुमचा जो ब्रिडिंगचा स्टॉक आहे जो तुमच्याकडे वर्षानुवर्षे राहणार आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे विमा तपशील असणं फार गरजेचं आहे किंवा विमा करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग टॅग नंबर, त्याच्या प्रीमियम किती आहे आणि त्याचं त्याचं बाकीच्या गोष्टी कशा येतील. कारण कॅल्क्युलेशन्स मध्ये तुम्हाला या गोष्टी फार चांगल्या पद्धतीने धराव्या लागतात आणि त्या त्या विम्याच्या जर तुमच्या पॉलिसी आहेत त्या पॉलिसी तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतात आणि तुमचा जो मॉर्टॅलिटी रेट आहे तुमच्या शेळ्यांचा काही नैसर्गिक कारणामुळे किंवा विम्यामध्ये ज्या मॉर्टॅलिटीच्या टर्म्स कंडिशन्स आहेत त्याच्याप्रमाणे असेल तर तुम्हाला पैसे मिळतात. कारण तुम्ही मॉर्टॅलिटी रेट स्टँडर्ड पकडला तर अडल्ट अॅनिमल मध्ये म्हणजे जे मोठे जनावर आहेत, प्रौढ जनावर, त्यांच्यामध्ये 4% मॉर्टॅलिटी रेट पकडला जातो स्टँडर्ड सायन्स नुसार आणि करडांमध्ये 15% मॉर्टॅलिटी रेट पकडला जातो. त्याच्यामुळे मग तुम्ही त्याचाही विचार केला पाहिजे, की विमा जर तुमच्या ब्रिडिंग स्टॉकला जर तुम्ही केला तर तुम्हाला जो नाहक तोटा होतो, जनावर काही नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा कारणामुळे मेलं तर ते होणार नाही. नंतर तुमच्याकडं स्थायी सामान ज्याला आपण डेड स्टॉक म्हणतो ते पण त्याच्या पण रेकॉर्ड तुमच्याकडे ठेवले पाहिजेत. तुमची कुठली मशीन घेतली, किती तारखेला घेतली, तिचं वर्णन काय, कंपनी काय, खरेदीची तारीख काय, बिलाचा नंबर काय, खरेदी किंमत किती, सध्याची तिचं डिप्रिसिएशन कॉस्ट नंतर किंमत किती, कुठल्या विक्रेत्याकडनं घेतलीये. कारण काय प्रॉब्लेम होतो, ही मोठ्या मशीन आहेत त्या आपल्याला दिसतात, पण जे छोटं छोटं तुम्ही घेता फिडर, वॉटरर, मग काही ग्रास कटर, हे एकदा म्हणजे आमच्याकडे असं आढळलंय की खुरपा आणि विळा असतो ना जो आपल्याला चारा कट करण्यासाठी वापरला जातो, तो दरवर्षी शेतकऱ्याला ते नवीन घ्यावं लागतं कारण जे जुनं आहे ते कधी कुठं हरवलं याच्याबद्दल त्याला काहीच म्हणजे माहिती नसते आणि मग तो त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट प्रत्येक वेळेला करतो आणि म्हणतो की हे हे काही खरं नाही. पण मग बाबा आला तो विळा घेतला की त्याचं सगळं तुमच्याकडे डिटेल्स असले की माझ्याकडे 15 विळे आहेत, 10 खोरी आहेत, एवढे हे गोष्टी आहेत, तेवढ्या त्या गोष्टी आहेत, याचा तुमच्याकडे दर वर्षातून एकदा तुम्ही याचं रीचेकिंग केलं पाहिजे. गव्हर्नमेंट सिस्टम मध्ये ते केलं जातं. डेड स्टॉक त्याला म्हणतात आणि डेड स्टॉक चेक केला की तुम्हाला कळतं की तुम्हाला नवीन गोष्ट कुठली घ्यायची आहे, किती दिवस झाले ही मशीन वापरतोय, आता ती काढून टाकली पाहिजे किंवा ती एक्सचेंज केली पाहिजे. नाहीतर मग तुम्हाला त्या गोष्टींचा कुठल्या कुठल्या मेळ लागत नाही. कारण ज्यावेळी सामान तुमच्याकडं 50 प्रकारचं होतं त्यावेळी तुम्हाला हे अतिशय महत्वाचं आहे आणि याचा मला अनुभव आलेला आहे.
नंतर ते जस्ट बोकडाच्या तर 6:55 झालेले आहेत ऑलरेडी. झालं मी 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 हा. एक 4 ते 5 मिनिटामध्ये हे संपवतो. नंतर हो. नंतर बोकडांच्या विक्री विषयक ज्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये बोकड कुठल्या जातीचं विकलं, विक्री वेळेचं वय काय होतं, तारीख काय होती, वजन काय होतं, कशासाठी विकलं, कुणाला विकलं, याच्यावरून तुम्हाला सगळ्या विक्रीच्या डिटेल्स तुम्हाला माहिती होतील, जेणेकरून पैदासाठी तुम्ही विकलं की कापण्यासाठी विकलं, मागच्या वेळेस किंमत किती मिळाली होती, त्याच कारणासाठी मग तुम्हाला त्या किमती ठरवता येतात. मृत्यूविषयी म्हणजे तुमच्याकडे जर मृत्यू होत असतील काही कारणामुळे तर त्याचं शवविच्छेदन तुमच्याकडे करणं अपेक्षित आहे. शवविच्छेदनामध्ये काय आढळलं, लक्षणं मृत्यूच्या अगोदर काय होती, म्हणजे तुम्हाला डॉक्टर आले तर ते तुम्हाला तुमच्याकडचे गोष्टी बघून पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स बघून तुम्हाला काही गोष्टी सुचवू शकतात ज्या तुमच्या भविष्यातील शेळ्या वाचवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. नंतर फार्मला भेट देणाऱ्या व्यक्तींचा तपशील पण तुमच्याकडे पाहिजे. माझं एक बायोसिक्युरिटी वरती मध्ये एक लेख आला होता अॅग्रोवन मध्ये, किंवा आपला आता कोरोना जिवंत उदाहरण आहे. आपल्याकडे जर डॉक्टर येतोय, कोणी व्यक्ती येतोय, तर तो फार्म वरून येत असेल एखाद्या, तुम्हाला भेट देत असेल आणि डायरेक्ट तुमच्या फार्म मध्ये जर फिरत असेल, तर तुमच्याकडे तो काही त्यांच्याकडचे रोग आणू शकतो. तर मग तुमच्याकडे रोग आला तर तुम्हाला त्या जर ट्रॅक करायचा असेल तो रोग, तर तुम्हाला ही माहिती असेल की बाबा कोण आलं होतं, तो त्याचा पत्ता काय, भेटीचं कारण काय, फार्मवरती तुम्ही आला तर त्याचा उपयोग आला आणि आता तुम्ही कुठून आलात, ते जर तुमच्याकडे रेकॉर्ड असतील तर तुम्ही ट्रॅक करू शकता की तुमच्याकडे प्रॉब्लेम्स काय आहेत. गाबडलेल्या शेळ्यांचा तुमच्याकडे तपशील पाहिजे. ओळख नोंदणी क्रमांक आहे, कुठल्या कारणामुळे गाबडतात, कुठल्या वेळी गाबडतात, कुठला बोकड आहे टिपिकल, ते जर मेट करून गाबडत असतील किंवा काय असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये गोष्टी कळू शकतात. नंतर ह्या गोष्टी झालेल्या आहेत. चारा पिकांच्या लागवडीविषयी तुमच्याकडे माहिती पाहिजे. चारा पीक कोणतं, लागवडीची तारीख, त्याचं उत्पन्न किती मिळालं, त्याची सायकल कशी ठेवायला लागेल, या सगळ्या गोष्टी. आणि शेवटी मग या सगळ्या अनालिसिस केलंय याची तुमच्या तुमच्या एकूण कामगिरी जी असते त्या कामगिरीच्या स्टँडर्ड बरोबर तुम्हाला कंपॅरिझन करायला लागतं की संदर्भ संख्या किती आहे. तुम्ही जर रिपोर्ट बघितले तर तुम्हाला दिसतं की ब्लड रिपोर्ट जर आला तर WBC काउंट तुमच्या शरीरात किती आहे आणि स्टँडर्ड किती आहे, याच्याबरोबर तुम्हाला कंपॅरिझन करता येतं. आणि मग डॉक्टर किंवा ते आहेत ते निळं करतात किंवा त्याच्यावरती हायलाईट करतात आणि तुम्हाला कळतं की ही गोष्ट आहे, ही आपल्या शरीरामध्ये कमी आहे. तर या गोष्टी तुम्ही करणं महत्वाचं आहे. जर शेळी पालनामध्ये किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये जर रेकॉर्ड आपण ठेवली नाहीत तर आपण पुढच्या प्लॅनिंग करू शकत नाही, हे माझं ठाम मत आहे. आणि ते केलं तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. ही मी काही लिहिलेली पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये शेळीपालन तंत्र व्यवस्थापन आहे, जे सकाळ प्रकाशनने पब्लिश केलंय. माझ्या शेळीची नोंदवही आहे, माझ्या गाई म्हशीची नोंदवही आहे, कृषी दैनंदिनी आहे. ह्या गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. तर धन्यवाद. आणि परत एकदा किसानचे आणि स्पेशली निलेशचे, कारण निलेशनी माझा किसानला रेफरन्स दिला असावा कदाचित, त्यामुळं मला याच्यामध्ये सामील होता आलं. आणि मला शेतकऱ्यांना नोंदवही, जो माझा फार जिव्हाळ्याचा विषय आहे, तो मला सांगता आला. तर किसानचा आणि निलेशचा परत एकदा धन्यवाद मानतो आणि मी थांबतो. जर कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज. नक्कीच सर, तुमचा अनुभव खूप जास्त आहे या विषयावरती. आणि तुमचे मी खूप आभार मानतो की तुम्ही इतक्या सविस्तरपणे आणि इतक्या वेगवेगळ्या विविध नोंदीचा फायदा काय असतो आणि कशासाठी त्या नोंदी घेतल्या जाव्यात हे एकदम सविस्तरपणे सांगितल्याबद्दल तुमचे आभार मानतो. आपण आपल्या म्हणजे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. जसं की अतुल सरांनी एक प्रश्न विचारलेला आहे. रेकॉर्ड किपिंग, तुम्ही सुद्धा तुमच्या Q&A मध्ये हे क्वेश्चन्स बघू शकता. तर त्यातल्या आपण काही ज्या तुम्हाला वाटतात की आपल्या विषयाशी निगडीत आहेत त्या आपण येस सर, येस सर. मी वाचून बोलू चालेल? हा, तसंही चालेल किंवा मी वाचतो आणि तुम्ही विचारलं तरी चालेल, कसंही काही प्रॉब्लेम नाही. रेकॉर्ड किपिंग ऍप बनवता येईल का, जे मोबाईल वरती वापरता येऊ शकतं का? आणि सॉरी इंटरप्ट करते निलेश जी, तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. तर तुम्हाला एखाद्या वेळेस व्हिडिओ बंद करून बोलता येईल का? हो. ओके, आता थँक्यू. हा, थोडं रेकॉर्ड बेटर किपिंग ऍप बनवता येईल का, जे मोबाईल वरती वापरू शकू आपण आणि ज्याचा डेटा हा मेमरी कार्ड मध्ये स्टोअर करता येईल? सर असा म्हणजे आता सध्याला काही नक्कीच रेकॉर्ड किपिंग ऍप बनवता येईल का नाही, माझा विचार पहिल्यांदा तोच होता.
आणि बऱ्याच कंपन्यांचे रेकॉर्ड किपिंग ऍप्स सध्या मार्केटमध्ये यायला लागलेत. कुणाचं चांगलं आहे, कुणाचं चांगलं नाही याबद्दल मला तेवढी आणखी चांगली माहिती नाहीये, कारण मी कुणाचं तरी एखाद्याचं नाव सांगून तुम्हाला जर तो एक्सपिरियन्स वाईट आला असेल, तर मग मला त्याच्याबद्दल बोलणं हे म्हणजे योग्य ठरणार नाही. पण रेकॉर्ड किपिंग ऍप अतिशय महत्वाचं आहे, जे लागेलच. आणि ज्याच्यामध्ये मोबाईलचा वापर केला तर मग ते इझी आहे, कारण प्रत्येक जण आता इंटरनेट वापरताय मोबाईलवरती, अँड्रॉइड मोबाईल वापरतायत आणि प्ले स्टोअर मध्ये जर ते ऍप्स असतील आणि आपल्याला महत्वाच्या गोष्टी असतील तर ते आपण त्याच्यामध्ये डेटा मेमरी कार्ड मध्ये आपल्याकडे राहू शकतो, किंवा आपल्याकडं क्लाउड स्पेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला ठेवता येऊ शकतो. त्याच्यामुळे रेकॉर्ड किपिंग ऍप वापरणं हे अतिशय चांगली गोष्ट आहे. मी त्याच्या पुढे काय केलंय की मी एक कन्सल्टन्सी ऍप बनवतोय सध्या. माझं ते फायनल स्टेजेसमध्ये आहे, ज्याच्यामध्ये मी काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याची प्रश्नांची उत्तरं जरी तुम्ही बरोबर दिलीत, म्हणजे योग्य तुमच्या फॉर्मवरती आहेत ती, तरी तुम्हाला काही गोष्टींचं कन्सल्टेशन किंवा काही गोष्टींची माहिती तुम्हाला देता येऊ शकते. पण तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे तो तसं करता येईल, ऍप बनवता येईल नक्कीच. सर माझा एक छोटा प्रश्न आहे. येस सर प्लीज. आता ऑनलाईन बंद आहे, बऱ्याच वेळा वही मिळत नाही, तर ऑफलाईन मध्ये काउंटर सेल कुठं चालू आहे वहीचा, की सगळ्यांना कळलं? वहीचा काउंटर सेल एक तर सकाळच्या प्रत्येक ऑफिसमध्ये आहे, आणि जर कुणाला असं म्हणजे बुक स्टोअरची नावं हवी असतील तुमच्या एरियातली, तर ती मी कडून मिळवून देऊन गोट फार्मर्स असोसिएशनला किंवा किसानला सुद्धा देऊ शकतो, म्हणजे त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि आता ऑनलाईन सुरू झालंय, म्हणजे काही मित्रांनी माझ्या वेटरनरियन मित्रांनी काही गोट फार्म सुरू केलेत. त्यांनी परवाच फ्लिपकार्ट वरून आणि अमेझॉन वरून बुक मागवलं, म्हणजे ते आता अवेलेबल व्हायला शहरात मिळू लागले. शकतं, ग्रामीण भागात अडचणी आहे. हा नक्कीच सर, म्हणजे त्याच्यासाठी सकाळच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये जवळ कुठलं बुक स्टोअर आहे त्याचा पत्ता तुम्हाला जर अवेलेबल करून दिला तर तो उपयोगी ठरू शकतो कदाचित, असं मला हो, वाटतं. नक्की नक्की आणि थँक्यू. आणि 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 मी ते सकाळकडून त्या सगळ्या सप्लायर किंवा बुक स्टोअरची लिस्ट घेईन आणि ती शेअर करायला मला आवडेल, म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके सर, थँक्यू. येस सर, थँक्यू. नंतर पूर्वी गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात लसीकरण तसेच इतर सेवा दिली जायची, ती आता का दिसत नाही? ऍक्च्युअल सर प्रॉब्लेम असा आहे, लसीकरणाची सेवा आहे ही पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आत्ताही दिली जाते. फक्त प्रॉब्लेम असा आहे की तुमच्याकडे जनावरं घेऊन जायला पाहिजेत आणि गव्हर्नमेंट कडून ती लस त्या दवाखान्याला सप्लाय झालेली पाहिजे, तरच ती लस त्यांच्याकडे देता येते. पण तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट सांगतो की जर तुम्ही दवाखान्यामध्ये जर लसीकरण करून घेतलं, तर केस पेपर हा प्रति जनावर एका लसीसाठी फक्त ₹1 कॉस्ट आहे लसीकरणाची. एवढी ती स्वस्त लस आहे. आणि तुम्ही 5 ते 6 लसी दवाखान्यामध्ये जर जाऊन घेतल्या आणि दवाखान्यामध्ये जर त्या उपलब्ध असल्या, तर तुम्हाला एका शेळीवरती वर्षाला लसीकरणावरती साधारणतः ₹5 ते ₹10 फक्त पशुवैद्यकीय गव्हर्नमेंट दवाखान्यामध्ये त्याचा खर्च येऊ शकतो दवाखान्यामध्ये. जर तो डॉक्टर तुमच्याकडे आला तर त्याच्या काही व्हिजिट चार्जेस किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मी बोलणं इष्ट नाही. तर सरकारी सुविधा काय आहेत असा प्रश्न विचारलाय, ते मी तुम्हाला सांगितलंच की तुम्ही जर दवाखान्यामध्ये जाऊन लस घेतली आणि दवाखान्यामध्ये जर ती लस उपलब्ध असेल गव्हर्नमेंट कडून सप्लाय होऊन, तर ती लस तुम्हाला फक्त एक लस प्रति जनावर ₹1 केस पेपर बनवला जातो. एवढी ती सध्या स्वस्त आहे. नोंद वहीचे उत्तम फॉर्मॅट कसे असावे असा एक प्रश्न विचारलेला आहे. मी काही साधारणतः आता गोष्टी सांगितल्या, असं असायला हरकत नाही. तुमच्याकडे जर सोपं असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रजननाच्या नोंदी, विण्याच्या नोंदी, विक्रीच्या नोंदी, उपचाराच्या नोंदी, नंतर दुग्ध उत्पादन असेल तर त्याच्या नोंदी, जमा खर्चाच्या नोंदी, मर्तुकीच्या नोंदी, ह्या जर गोष्टी तुम्ही एक एक हेडिंग करून त्याच्यामधली सगळी जर माहिती ठेवली तर तुमच्याकडेही तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोंदी ठेवता येऊ शकतात. फक्त त्याच्यामध्ये सब हेडिंग जे असतात ते प्रत्येक त्या रिक्वायरमेंट नुसार कदाचित बदलू शकतात. प्रेग्नन्सी सेफ टॅब इंजेक्शन लिक्विड कसे ओळखावे ते लिहिलेलं असतं सर. शुड नॉट बी युज्ड इन प्रेग्नंट अॅनिमल, हे त्याच्यामध्ये वर जे आहे असं त्या इंजेक्शन वरती जर सेफ नसेल आणि जर ते इंजेक्शन वरती लिहिलेलं असेल की हे प्रेग्नन्सीमध्ये इंजेक्शन देणं सेफ नाही, ते त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं जर ते सेफ नसेल तर. नाहीतर मग तुमच्या जो पशुवैद्यकीय अधिकारी आहे तुमच्या जवळ, जो डॉक्टर आहे त्याच्याकडून तुम्हाला त्याची माहिती घेता येऊ शकते.
नंतर आणखी एक प्रश्न विचारलेला आहे तो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या शेळ्यांच्या जाती पाळल्या जातात. अहमदनगर विभागात किंवा जिल्ह्यात कोणत्या जातीचा वापर शेळीपालनासाठी योग्य ठरू शकतो? परत हा प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. याच्यामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. आपल्याकडं खूप चांगले चांगले शेळी पालक उपलब्ध आहेत. पण मला जर विचाराल आणि जर एखाद्या सामान्य शेतकऱ्याचा जर त्याच्याकडं कमी प्रमाणामध्ये पैसे आहेत असं विचारलं, तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही आपली स्वतःची जात आहे, ज्याच्यामध्ये 3 जाती आपल्या महाराष्ट्राच्या स्वतःच्या आहेत, ज्या आयडेंटिफाय आहेत, ज्या शासकीय मान्यता प्राप्त आहेत. एक आहे उस्मानाबादी, दुसरी आहे संगमनेरी आणि तिसरी आहे कोकण कन्याल. हे कोकण कन्याल आहे, ही कोकणामध्ये वापरली जाते. संगमनेरी आणि उस्मानाबादी आपल्या रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये वापरली जाते. तर महाराष्ट्रामध्ये सुरुवात करताना कारण या उस्मानाबादी शेळीची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, तिचं ट्विनिंग पर्सेंटेज हे सुद्धा चांगलं आहे. जर तुमच्याकडं जुळत येण्याचं प्रमाण या उस्मानाबादी शेळीमध्ये अतिशय चांगलं आहे, तर सुरुवात करताना तुम्हाला या जातीने करून मग तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार कुठली जात पाळायची. जर दुधासाठी पाळायची असेल, देशी पाळायची असेल, तर तुम्हाला जमुनापारी पाळावी लागते. जर तुम्हाला बाहेरच्या देशातली जात पाळायची असेल, तर तुम्हाला सानेन पाळावी लागते, ज्याचा दुधासाठी उपयोग चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतात. तर या गोष्टी तुमच्याकडं आहेत, ज्या तुम्हाला करता येऊ शकतात. नंतर या सर्व नोंदींचे फॉर्मॅट आहेत का? फॉर्मॅट पुस्तक स्वरूपात आहेत आणि प्रॉब्लेम एक असा आहे, ऍक्च्युअली हे पुस्तक फॉर्म मध्ये असल्यामुळे याचे कॉपीराइट्स आहेत. त्याच्यामुळं त्याची डिजिटल कॉपी माझ्या पुस्तकाची कमीत कमी मिळायला थोडंसं अवघड आहे, कारण त्याचे कॉपीराइट्स आहेत आणि कॉपीराइटचे हे गोष्टी सकाळ आणि आमच्यामध्ये काही गोष्टी झाल्यामुळं त्या कॉपीराइट्स असल्यामुळं मिळत नाहीत. पण तुम्हाला माझं पुस्तक एकदा घेतलं आणि नंतर तुम्ही जर फॉर्मॅट बघितले तर तुम्हाला फॉर्मॅट वापरता येऊ शकतात. म्हणजे तसं मी सांगायला नाही पाहिजे कारण मी लेखक आहे, तरी पण मी तुम्हाला सांगतोय कारण तसं तुम्हाला करता येऊ शकतं. शेळी पालनासाठी शेळीची जात कशी निवडावी? मी तुम्हाला जसं सांगितलं आता, की तुमच्याकडे जर शेळी पालन करायचं असेल, सुरुवात करायची असेल, तुमच्याकडं ठीकठाक पैसे असतील, तुमच्याकडं जर रोगप्रतिकारक शक्ती आणि लोकल मार्केटचा जर तुमचा विचार आहे, कारण ही कसं आहे मार्केटनुसार तुम्हाला जात निवडावी लागते. तुम्ही कशासाठी शेळी पालन करणार आहे हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही बकरी ईदसाठी करणार असाल तर तुम्हाला तोतापुरी आहे, सोजात आहे, सिरोही आहे, या जाती तुम्हाला वापराव्या लागतात किंवा पाळाव्या लागतात. तुम्हाला जर लोकल आपले जे दुकानदार आहेत त्यांच्याकडे किंवा जत्रा यात्रांसाठी जर तुम्हाला शेळी पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये उस्मानाबादी किंवा उस्मानाबादी क्रॉस गावरान म्हणून तुम्हाला त्याचा वापर करता येऊ शकतो. दुधासाठी शेळी पालन करायचं असेल तर तुम्हाला सांगितलं भारतीय जात जमनापारी आहे, बिटल आहे. बिटलचं सुद्धा खूप चांगलं दूध उत्पादन आहे. किंवा मग बाहेरच्या देशातली सानेन आहे जात, ही तुम्हाला वापरावी लागते. तर तुमची उद्देश काय आहे शेळी पालनाचा त्याच्यानुसार तुमची जात ही बदलू शकते. कोकणामध्ये तग धरणारी जात ही कोकण कन्याल नावाची जात आहे, जी अतिशय चांगले जिचे रिझल्ट्स काही इन्स्टिट्यूट्स मध्ये मधून पब्लिश झालेले आहेत. तर कोकण कन्याल जातीमध्ये ह्या गोष्टींचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे ती तुम्हाला जात कोकणामध्ये निवडावी लागेल. शेळीचे नंतर एक प्रश्न आहे, शेळीचे पोस्ट येस सर. हा, खाडे साहेब आहेत सर, तुम्हाला अनम्यूट करण्यात येते. तुम्ही स्वतःचा प्रश्न तुम्ही विचारा प्लीज. खाडे साहेब, तुम्हाला खाली माईकचा चिन्ह दिसत आहे का खाडे साहेब? हा, बोला. हॅलो, आवाज येतोय सर? येस सर, बोला सर. खाडे सर बोला. नमस्कार सर. हे जे तुम्ही मगाशी जसं म्हटला की 20% शेळ्या शेडमधून विकणे दरवर्षी, तर ते शक्य आहे का सर? हा सर, म्हणजे कसं असतं तुमच्या एक सायन्स त्याच्या मागचं तुम्हाला सांगतो. 20% शेळ्या म्हणतोय मी, 20 शेळ्या नाही म्हटलं, 20% शेळ्या कशासाठी सर कशासाठी विकायच्या असतात ते तुम्हाला त्याच्या मागचं सायन्स सांगतो. ऍक्च्युअल आपण काय करतो, शेळ्या ज्यावेळी खरेदी करतो ना 20, 25, 50, त्यावेळी आपल्याकडच्या सगळ्या शेळ्या आहेत या आपल्याला उत्तम मिळतीलच असं शक्यता नाही. मग तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीनं जरी त्या विकत घेतल्या असतील तरीही, म्हणजे सायन्स वापरून किंवा चांगल्या याच्यातून, मग त्यांचं काय करतात, त्यांचं रोग प्रतिकारक शक्ती, त्यांच्याकडे जुळ देण्याचं प्रमाण, त्यांच्यामध्ये दूध उत्पादन, त्यांच्यामध्ये करड मातृत्व भाव, त्यांच्यामध्ये मग आजारी पडण्याचं प्रमाण, त्यांच्यामध्ये गाबडण्याचं प्रमाण, त्यांच्यामध्ये सारखं आजारी पडण्याचं प्रमाण, या सगळ्या गोष्टींवरून त्यांचं रँकिंग करावं लागतं. आणि रँकिंग केल्यानंतर ज्या
20% सगळ्यात लोएस्ट रँकवाल्या शेळ्या आहेत, त्या तुम्ही जर नवीन चांगल्या क्वालिटीच्या शेळ्यांनी जर रिप्लेस केल्या, तर एक दिवस तुमच्या गोठ्यामध्ये अशा शेळ्या होतील की ज्या बेस्ट परफॉर्मर आहेत. त्याला तुम्हाला एक टार्गेट ठेवता येईल की माझ्याकडे याच्यापेक्षा चांगल्या या रेंजपेक्षा चांगल्या पद्धतीच्या शेळ्या आहेत. आणि अनुवंशशास्त्रामध्ये हेच ठरवलं जातं की तुमच्याकडे जर कलिंग ऑपरेशन जर व्यवस्थित नसेल, तर तुमच्या गोठ्याची सरासरी ही त्या 4 शेळ्यांमुळं, 5 शेळ्यांमुळं, 50 शेळ्यांमुळं, 10 शेळ्यांमुळं नक्की कमी होते आणि तुमचं इकॉनॉमिक्स त्याच्यामुळं बिघडतं. कारण त्या शेळ्या जर तुमच्याकडे परत परत आजारी पडत असतील, तर तुमचा खर्च हा तुमच्या गोठ्यावरती तुम्ही टाकता, तुम्ही त्या शेळीवरती टाकत नाही. आणि गोठ्यावरती तो खर्च टाकल्यामुळं प्रॉब्लेम तुमच्या ऍव्हरेज वरती होतो. त्याच्यामुळं 20 शेळ्या असतील तर त्याच्या 10% म्हणजे 2 शेळ्या आणि 20% म्हणजे 4 शेळ्या. ह्या 4 शेळ्या वर्षातून एकदा चांगल्या शेळ्यांनी रिप्लेस केल्या पाहिजेत. मग त्यांचं वय झालेलं आहे, त्यांची 4-8 वेतं झालेली आहेत. आपण तशाच त्या शेळ्या आपल्याकडे ठेवतो आणि त्या तुमचं इकॉनॉमिक्स बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणून गायी, म्हशी, शेळ्या किंवा कुठलाही पशुपालन व्यवसाय आहे, याच्यामध्ये अनुवंशशास्त्राच्या दृष्टीनं कलिंग या गोष्टीला खूप मोठं महत्व आहे. ते तुम्ही कशाही परिस्थितीत वापरलंच पाहिजे. ते जर तुम्ही वापरलं नाही, तर तुमचं ऍव्हरेज त्याच्यामध्ये कमी होतं, असं आहे. तर ते तुम्हाला करावं लागेल जर तुमचं ऍव्हरेज कमी करायचं नसेल. नाही तर तुमच्याकडे आता प्रॉब्लेम कसा आहे, तो माझ्याकडे शेळ्याच 20 आहेत, त्याच्यातल्या 4 विकल्या, तर 4 विकल्या तर माझ्याकडे 16 होतील. 16 नाही करायच्या, 20 नंबर मेंटेन ठेवायचा आहे. आणि मी आता रिसेंटली एक प्रोजेक्ट रिपोर्टचं एक ऍप टाईप फॉर्म्युला बेस्ड एक्सेल शीट बनवलंय की माझ्याकडे प्रोजेक्ट रिपोर्ट आता एका क्लिकमध्ये अवेलेबल होतो. मग तो 1000 शेळ्यांचा असू दे, नाहीतर 10 शेळ्यांचा असू दे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक नॉर्म स्टँडर्ड नुसार ठेवलेलं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते केलं तर तुमचा फायदा होऊ शकतो. याच तर आपल्या चुका आहेत सर. याच तर आपले प्रॉब्लेम आहेत शेळीपालनामध्ये जास्त प्रॉफिट न होण्यासाठी. तर ही गोष्ट करावी लागेल, हे सायन्स आहे. त्याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन वापरला तर तुम्हाला फार कमी वेळात फायदा होऊ शकतो, जो झाला नसता. ओके. तर मी माझं ऑप्शन आता घेतो. मी एक प्रश्न विचारतो की Yes, sir, माझा please. शेळीचा खर्च आणि दुधापासून मिळालेलं उत्पन्न यात डिफरंट आहे. त्यामुळे मला 20% जर कलिंग केलं, त्या शेळीपासून मिळणारं उत्पन्न कधीही चांगलं असतं. मला ते 20% कमी करायला तोटा वाटतो. हे कसं, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही सर, 20% कलिंग हे कसं होतं, तुमचं रँकिंग जर तुम्ही केलं तर तुमच्याकडं 4 शेळ्या 100% अशा अवेलेबल होणार, ज्या 4 गोष्टींमध्ये त्यांचा स्कोर दिला तर त्या कमी असतील. आणि ज्या तुमचं ओव्हरऑल ऍव्हरेज वाढवण्यासाठी या 4 मुळे ती जर शेळी काढून टाकली तिचे सगळे रेकॉर्ड, आणि तुमचं जर ऍव्हरेज 4 लिटरनी वाढत असेल, तर तुम्ही 100% त्या शेळीला काढलं पाहिजे सर. तिचं 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 रेकॉर्ड धरून एकदा अनालिसिस करायचं आणि तिचं रेकॉर्ड सोडून एकदा अनालिसिस करायचं. जर अनालिसिस मध्ये जर तुमचा प्रॉफिट वाढत असेल, तर तुम्ही 100% त्या शेळीमध्ये प्रॉब्लेम आहे, त्या शेळीमुळे प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला कळू शकतं. शक्यतो आजारी पडणं आहे किंवा दुधाचं फॅट कमी आहे म्हणून ओव्हरऑल फॅट तुमचं कमी होतंय, किंवा त्या शेळीचं दूध उत्पादन आहे, किंवा तिचं ब्रीडिंग सायकल आहे, किंवा तिचं 2 पिल्लं देणं. आता तुम्ही दुधामध्ये काम करता त्याच्यामुळे मिल्क प्रोडक्शन, SNF, फॅट, प्रोटीन कंटेंट याला जास्त महत्व आहे. कारण तुम्ही चीजसाठी, पनीरसाठी दूध पाठवताय तर प्रोटीन कंटेंट तुम्ही चेक करणं अपेक्षित आहे. अशा शेळ्यांचं तुम्हाला आयडेंटिफाय करून ब्रीडिंग मध्ये त्यांच्या बदल करता येऊ शकतो. त्याच्यामुळं ओके सर. हे फार महत्वाचं आहे. विथ आणि विदाऊट असं कॅल्क्युलेशन करून बघितलं आणि फरक पडत असेल तर तुम्ही शेळ्या काढायलाच पाहिजेत, असं माझं स्पष्ट मत आहे. ओके ओके, थँक्यू सर. येस सर. छायांनी हँड रेज केलेलं आहे, तर त्यांचं अनम्यूट करता का? हा, विचारा तुमचा प्रश्न. हॅलो, मी हॅलो. हा बोला. हा सर, मला असं विचारायचं होतं की जेव्हा आपण एखादं नवीन स्टार्ट करतोय गोट फार्मिंगसाठी, तर तेव्हा काय काय गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे अगोदर? म्हणजे अनुभव वगैरे घ्यायचा असेल तर कुठल्या कुठल्या गोष्टीची माहिती हवी सुरुवात करण्याअगोदर? बरोबर मॅडम, हा प्रश्न फार चांगला आहे. मी ते माझ्या प्रेझेंटेशन मध्ये ऍड करून परत डिलीट केलं, कारण माझा त्याच्यामध्ये जास्त वेळ गेला असता आणि मला वेळ दिलेला कदाचित पुरला नसता, म्हणून मी ते काढलं. पण तुमच्याकडं काही एक माझ्याकडे 15-20 पॉइंट्स आहेत, मी काढलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी जर बघितल्या, म्हणजे तुमच्याकडे सॉर्ट अनालिसिस मी म्हटलं ना, सॉर्ट अनालिसिस अतिशय महत्वाचं आहे. सॉर्ट अनालिसिस म्हणजे
तुमच्या स्वतःच्या चांगल्या गोष्टी कोणकोणत्या आहेत, ज्या शेळी पालनाला पोषक ठरणार आहेत, याची एक लिस्ट बनवा. मी आमच्या एका गोट फार्मिंग सोल्युशन नावाचा एक ग्रुप सुरू केलाय. त्याच्यामध्ये सगळे मोठे मोठे लोक आहेत. मग चव्हाण साहेब आहेत, नडवडे साहेब आहेत आणि बरेच लोक आहेत. त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुमचं स्वॉट अनालिसिस एकदा ग्रुपवरती सर टाकूया, जेणेकरून लोकांना कळेल की स्वॉट अनालिसिस कद्या पद्धतीने केलं जातं. म्हणजे तुमच्या स्वतःच्या चांगली बाजू, भक्कम बाजू, तुमच्या स्वतःच्या विकनेसेस, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठं कमी पडताय. म्हणजे माझ्याकडे मार्केटच चांगलं नाही, माझ्याकडे पैशाची कमी आहे, माझ्या स्वतःकडे जमीन नाहीये, माझ्याकडे स्वतःचा चारा बनवू शकत नाही, ह्या तुमच्या विकनेसेस आहेत. मग त्या तुम्ही ओव्हरकम कशा करणार, कुठली गोष्ट करणार, की मग तुम्ही हायड्रोफोनिक्स वापरू शकता, अजोला वापरू शकता, चारा विकत घेऊ शकता, मग तुमचं प्रॉफिट मार्जिन कमी किती होत आहे, या गोष्टी तुम्हाला कळतील. त्याच्यामुळे सॉर्ट अनालिसिस मी जे म्हटलं ना, स्ट्रेंथ, स्वतःची बाजू, विकनेस, स्वतःची कमकुवतपणा कुठं आहे, नंतर अपॉर्च्युनिटी, तुम्हाला चांगलं काय आहे, तुमच्याकडे पुढं चांगलं काय आहे तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात, त्याच्यामध्ये मग तुम्हाला मार्केट आहे किंवा पशुवैद्यकाची अवेलेबिलिटी आहे किंवा रोग चाचण्यांची अवेलेबिलिटी आहे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्या तुमच्याकडे किती अवेलेबल आहेत त्याचा तुम्हाला फायदा करून घेता येऊ शकतो. आणि तुमच्याकडच्या थ्रेट्स म्हणजे तुमच्याकडं ह्या गोष्टीमुळे तुम्हाला 100% धोका निर्माण होणार आहे. तर तो धोका आहे, तो धोका कमी करता येऊ शकतो, धोका घालवता येऊ शकत नाही. पण विकनेस तुमची स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करता येऊ शकते, कारण ती स्वतःची असते. धोका हा पुढच्या आजूबाजूच्या वातावरणातला असतो, तो तुम्हाला कमी करता येऊ शकतो. तुमच्याकडे जसा की धोका आहे, जो नारायणगाव परिसर आहे किंवा मंचर परिसर आहे, तिथं बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे किंवा जनावरांना त्याच्यापासून धोका आहे. बिबटे तुम्ही काढून टाकू शकत नाही. मग तुम्ही काय करू शकता, तुमच्या शेडचं रचनाच तशी करू शकता की तुम्हाला बिबट्यांचा प्रादुर्भाव आहे, याच्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही. याला म्हणायचं थ्रेट मिनिमाइज करणं. तर या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. अच्छा. आणि सर तुम्ही जे ग्रुप म्हटलात आता, तर त्या ग्रुपमध्ये म्हणजे आम्ही सहभागी होऊ शकतो का? नक्कीच join नक्कीच करू- मॅडम, होऊ शकता. मी फार चांगल्या उद्देशानं ग्रुप फॉर्म केला आहे. पण लोकांची मला त्याच्यामध्ये जी इन्व्हॉल्वमेंट पाहिजे तेवढी इन्व्हॉल्वमेंट किंवा ज्या कारणासाठी पाहिजे त्या कारणासाठी खूप चांगले चांगले मोठे मोठे शेळी पालक त्याच्यामध्ये आहेत. प्रत्येकाने डिस्कशन, मी काही वेळा त्या ग्रुपमध्ये डिस्कशन करण्याचाही प्रयत्न केला पहिल्या 2-3 वेळा. पण मी माझी एनर्जी जिथं युटिलाइज होत नाही तिथं वेस्ट करणं टाळतो. म्हणजे मी लगेच ते बंद केलं आणि मी माझं काम करत राहिलो. लोकांनी माझ्याकडे अप्रोच केला तर मी त्याच्यावरती नक्की काम करतो. नक्कीच. ठीक आहे, चालेल मला सर. ऍड करता येईल, काहीच प्रश्न नाही. थँक्यू. निलेश सर आहेत, त्यांचा एक प्रश्न घेऊ आपण शेवटचा, कारण आता टाइम ही ओव्हर होत चाललेला आहे. येस निलेश सर तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. ओके, निलेश जाधव सर सोडून आणखी एक निलेश सर आहेत. ठीक हो आहे. हो हो. येस 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 प्लीज. सर नमस्कार सर, मी डॉक्टर निलेश थोरात अकोल्यावरनं बोलतोय. आवाज येतोय का? येस सर, येतोय. आवाज येतोय सर. सर माझा असा प्रश्न होता, मी मागच्या 2 वर्षापासून शेळी पालन करतोय आणि ब्रीडिंग मध्ये शेळी पालन करण्याचा माझा खूप इंटरेस्ट आहे सर, पॅशन म्हणून करतोय शेळी पालन. माझा असा बरोबर. प्रश्न होता तुम्हाला सर की जसं तुम्ही जो पहिला वेबिनार चालू करताना एक पहिले राजस्थान आणि कम्पॅरेटिव्ह अनालिसिस दाखवलं होतं पूर्ण स्टेटचं, त्याच्यामध्ये राजस्थानचं रँकिंग सगळ्यात उंच होतं. आणि बरोबर, राजस्थान, हा शेळ्यांमध्ये राजस्थान टॉपलाच आहे सध्या. आहे. आणि आपण जर समजा ऑब्झर्व केलं तर जितक्या पण आपण सध्या मार्केटमध्ये ब्रीड पाहतोय, तर टॉप क्वालिटीच्या ज्या ब्रीड्स आहेत त्या राजस्थान मधूनच आल्या. समजा आपण Yes, sir, शोजत yes, म्हटलं, हिरोई म्हटलं किंवा जाकराना म्हटलं, ऑल दे बिलॉंग्स टू राजस्थान. आता Yes, sir, असं yes, जर आपण आता महाराष्ट्राची जर गोष्ट केली तर महाराष्ट्रात नावं घ्यायला आपल्याला फक्त उस्मानाबादी आणि फारसं फार झालं तर संगमनेरी एवढ्याच 2 जाती आहेत ज्यांना आपण हो, sir. महाराष्ट्रीय ब्रीड स्वतःहून म्हणू शकतो. बरोबर. पण त्यांची जी ब्रीड आहे, त्यांची जी लोकल ब्रीड आहे ती खूप चांगल्या प्रकारे स्टेबिलाईज केली. त्याच्यानंतर आफ्रिकन बद्दल जेव्हा आपण बोलतो सर, तर ते आफ्रिकन बोरच्या बद्दल जेव्हा मी नेटवर माहिती वाचली, तर लोकल ग्रुप जो होता फार्मरचा, तर लोकल ग्रुपनी ती ब्रीड सिलेक्टिव्ह ब्रीडिंग करून सिलेक्शन प्रोसेसने ती ब्रीड स्टॅबिलाईज केली. आणि त्याच्यातनं मग त्यांनी तो जो रिझल्ट आज त्याचे कॅरेक्टर एवढे स्टॅबिलाईज आहे की तो प्युअर ब्रीडिंग देतोय. म्हणजे आपण म्हणतो की त्याचं जे रेसेसिव्ह कॅरेक्टर असेल त्याच्या हाईटचं ते एवढं डॉमिनंट आहे की कुठल्याही बकरीला तुम्ही बोर लावल्यानंतर तो हाईट बोरचीच घेतोय. बरोबर, हा म्हणजे ते ओव्हर डॉमिनंट आहे असं म्हणू शकता. त्याच्यामध्ये जेनेटिक्स मध्ये 3 कन्सेप्ट आहेत सर, ओव्हर डॉमिनंट, कम्प्लीट डॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स. असे तीन कन्सेप्ट आहेत जेनेटिक्स मध्ये. तर त्याच्यामध्ये काय होतं, ओव्हर डॉमिनन्स असेल तर जो सुपिरियर आहे, म्हणजे माता पितामध्ये हाईट कुणाची एकाची जास्त असते कुणाची तरी,
त्याच्या हाईट पेक्षाही जास्त हाईट त्याच्या पिल्लामध्ये मिळू शकते. त्याला ओव्हर बिलकुल. डॉमिनन्स असं म्हणतात. बिलकुल. कम्प्लीट डॉमिनन्स ची गोष्ट अशी आहे, माता किंवा पितामध्ये कोण जो डॉमिनंट आहे, म्हणजे समजा नराची हाईट जास्त आहे, तर तेवढीच हाईट त्याच्या पिल्लामध्ये मिळते. त्याला कम्प्लीट डॉमिनन्स असं म्हणतात. आणि जर इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल, माता आणि पिता यांचं ऍव्हरेज येतं, ते पिल्लामध्ये येतं. समजा 5 फूट आणि 10 फूट, 10 प्लस 15/2 म्हणजे 7.5, तर 7.5 फूट हाईट पिल्लामध्ये येते. ही इनकम्प्लीट डॉमिनन्सचं उदाहरण आहे, किंवा त्याला आपण ब्लेंडिंग ऑफ कॅरेक्टर म्हणतो. ब्लेंडिंग म्हणजे दोन्हीचं ऍडमिक्सचर होतं आणि तुमचं कॅरेक्टर येतं, ते इनकम्प्लीट डॉमिनन्स असतं. त्याच्यामुळे मग हेच आपल्याला कळणं गरजेचं आहे की ओव्हर डॉमिनंट कॅरेक्टर आहे, इनकम्प्लीट डॉमिनंट आहे की कम्प्लीट डॉमिनंट आहे. आणि त्याच्यानुसार हे जर डेटा असला तरच सर आपल्याला कळेल. आणि त्याच्यानुसार मग आपल्याला ते मेल किंवा तो आता तुम्ही जसं बोरचं बोलला, ऍब्सोल्युटली राईट, बोरची हाईट हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे, किंवा जर ते तसंच मिळत असेल तर ते ओव्हर डॉमिनंट कॅरेक्टर सुद्धा असू शकतं. फक्त याचा डेटा पाहिजे. डेटा ह्या 4-10 अॅनिमलचा चालत नाही. डेटा हा 1000 अॅनिमलचा असेल तर मग त्याच्यामधून आपण ही गोष्ट प्रूव्ह करू शकतो की 1000 अॅनिमल मध्ये हेच आम्हाला प्रत्येक वेळेला दिसतंय, म्हणजे हे असंच आहे, तर आपल्याला कळेल. नाहीतर मग तुम्हाला त्याचं मॉलिक्युलर जेनेटिक लेवलला टेस्टिंग करून सुद्धा आपल्याला चेक करता येऊ शकतं की बाबा याच्यामध्ये हा जिनोटाईप आहे आणि या जिनोटाईप मध्ये आपल्याला हाईट अशी भेटतीये, म्हणजे हेट्रोझायगोट आहे, होमोझायगोट आहे. हे जेनेटिक्स मधले कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहेत, ते त्याच्यावरती चालतं. तर माझा प्रश्न असा होता की हे जे आपल्याला राजस्थानमध्ये जे व्हेरिएशन भेटत आहे ब्रीड स्टॅबिलायझेशनचं, तेवढ्या प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रात ब्रीड स्टॅबिलायझेशन झालेल्या नाही आहेत. आपण जेव्हा गावरानचा उद्देश गावरान असं जेव्हा आपण संबोधतो, तेव्हा आपण जनरल कॅटेगरीला कुठलीच ब्रीड आपल्याला हे कॅरेक्टर दाखवणारी ब्रीड गावरान आहे असं आपण सांगू नाही शकत. जसं विदर्भामध्ये बेरारी आहे किंवा उस्मानाबाद वादी शेळी असेल किंवा संगमनेरी शेळी असेल, तर हे राजस्थानमध्ये जे शक्य झालं ते महाराष्ट्रात का शक्य नाही झालं, याच्याबद्दल तुमचं थोडंसं मत जाणून घ्यायचं होतं. आणि फ्युचरमध्ये आपण असा एखादा ग्रुप निर्माण करू शकतो का की आपण एक इव्होल्युशन एका युनिडायरेक्शननी घेऊन जाऊ शकतो का, की जसं बोरवाल्यांना जे शक्य झालं त्यांना ग्रुप फॉर्म करून एक कॅरेक्टर स्टेबिलाईज करायला जे त्यांना सक्सेस भेटला, तसं आपण एखादी चळवळ अशी राबवू शकतो का, किंवा जेही सुशिक्षित शेतकरी आहे, शेळी पालन करतात, ज्यांना थोडीशी समज आहे, त्यांचे एक क्लस्टर निर्माण करून आपण एखादी ब्रीड महाराष्ट्रात स्टॅबिलाईज करू शकतो का? याच्याबद्दल तुमचं मत थोडंसं जाणून घ्यायचं होतं. सर नक्की करू शकतो. जर लोकांनी एकत्र आलं आणि जर लोकांनी एकत्र येऊन एका एखाद्या टार्गेटनी किंवा एमनी जर काम केलं तर अवघड काहीच नाहीये. फक्त त्याला वेळ लागू शकतो, कारण आपल्याकडे जर त्याला एक जेनेटिक्स मध्ये ओपन न्यूक्लियस ब्रीडिंग सिस्टम नावाचा कन्सेप्ट आहे. ओपन न्यूक्लियस ब्रीडिंग सिस्टम मध्ये काय होतं माहितीये का तुम्हाला, मी थोडक्यात ते सांगतो. त्याच्यामध्ये एक असं ट्रायंगल सिस्टम असते, टोक आणि बेस मोठा. बेस हा शेतकऱ्यांचा असतो, मध्ये एक मल्टिप्लायर असतो आणि सगळ्यात टॉपला असतो तो न्यूक्लियस हर्ड असतो, ज्याच्यामध्ये बेस्ट क्वालिटी ट्रू टू टाईप अॅनिमल्स असतात, म्हणजे उस्मानाबादीचे जास्तीत जास्त कॅरेक्टर दाखवणारे जनावर असतात. आणि मग त्यांचा जीन फ्लो असतो, तो शेतकऱ्यांकडे चांगली जनावरं आहेत ती मल्टिप्लाय करून त्या न्यूक्लियस हर्ड मध्ये नेणं, आणि न्यूक्लियस हर्ड मध्ये चांगली जी जनावरं आहेत त्याच्यामध्ये स्पेशली नर, ते शेतकऱ्यांना परत देणं आणि शेतकऱ्यांच्या जनावरांचं ब्रिडिंग करून शेतकऱ्यांच्या जनावरांची क्वालिटी वाढवणं, याला ओपन न्यूक्लियस ब्रीडिंग सिस्टम असं म्हणतात. आणि टार्गेटेड जर एफर्ट घेतले, काही रेकॉर्ड आपल्याकडे ठेवले आणि सगळ्यांनी जर एका दिशेने प्रयत्न केले तर तुम्ही म्हणताय तसं स्टॅबिलाईज करायला किंवा चांगल्या क्वालिटीचे अॅनिमल करायला नक्की मदत होऊ शकते. कारण आता असं झालं की शेतकऱ्यांना माहिती नाहीये आपल्याकडं जात कुठली आहे किंवा आपण कुठला नर दाखवला तर आपल्याला काय मिळेल. माझ्याकडे तर गावाकडे अशी सध्या स्थिती आहे, किंवा आता मी फिरत असतो त्यावेळी बघतो, ज्यांच्याकडे 3-3, 4-4, 5-5 शेळ्या आहेत त्यांच्याकडे बहुधा नर अवेलेबल नसतो, तर गावामध्ये 1 किंवा 2च नर अवेलेबल असतात. त्या नरांना गावामधल्या सगळ्या शेळ्या मेटिंगसाठी नेऊन वापरल्या जातात, आणि त्याच्यामध्ये मग इनब्रीडिंग किंवा इनब्रीडिंग डिप्रेशन किंवा मग काही रिसेसिव्ह अॅनिमल्स असे तयार होऊ शकतात, आणि ज्याच्यामुळं ते अॅनिमल जर वेळेवरती कल नाही झाले किंवा ते काढून टाकले नाही गेले ब्रीडिंग सायकल मधनं, तर मग परत त्यांची उत्पत्ती होत राहते आणि मग तुमचा जो मॉब आहे तो प्रॉब्लेमॅटिक अॅनिमलचा वाढत जाऊ शकतो. नक्कीच सर. Yes, वेळाभावी मी फक्त थोडं कट करतोय, पण सर इतक्या वेळात वेळ काढून तुम्ही जो टाइम दिला
आणि आपण कारण आता ऑलरेडी 7:30 वाजायला आलेले आहेत. तर बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत, पण आता आपण इथं हा विषय थांबवतोय. कारण आपल्याला वेळेचंही काही बंधन आहेत. 7:30 वाजत आलेले आहेत. तर वेळेत वेळ काढून डॉक्टर तेजस शेंडे यांनी आपल्याला जो हा त्यांचा अमूल्य वेळ शेअर केला आणि सर्व प्रेक्षकांचा आणि नोंदवही काय, विविध नोंदवही कशा नोंदी कशा ठेवायच्या आणि त्यांनी जे प्रकाशित केलेली नोंदवही आहे, तिचा वापर कसा करायचा हे जे आपल्याला सांगितलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. किसान टीम ज्यांनी आपल्याला हा प्लॅटफॉर्म GFLला उपलब्ध करून दिलेला आहे. ज्यावरती आपण विविध हे असे उपक्रम घेत आहेत. तर त्याच्याबद्दल मी किसान टीमचेही आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं घोषित करतो. सरांचे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण शेवटच्या स्लाइड्समध्ये देणार आहोत. त्यामुळे तुम्ही कधीही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. तत्पूर्वी फक्त ह्याच्या सुरुवातीला जे काळे साहेबांविषयी आपण बोललो होतो, त्याचे आपण स्लाइड दाखवून होतो शकलो तर एक जस्ट दशक्रिया विधी कुठं होणार आहे आणि त्याची एक स्लाइड दाखवणार आहे आपण. तर निरीक्षा तुम्ही ते स्लाइड दाखवता का शेअर करून? तेवढी एक स्लाइड दाखवतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं घोषित करतो. थँक्यू हो, हो. थँक्यू थँक्यू निलेश आणि निरीक्षा मॅडम, श्रुती मॅडम आणि किसान टीम ज्यांनी ही अपॉर्च्युनिटी दिली आणि आपण चांगल्या पद्धतीने इंटरॅक्ट करू शकलो. मला माहित नाही की मी तुम्हाला जास्त बोर केलं की चांगलं सांगितलं, पण थँक्यू व्हेरी मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. आय लव्ह टू वर्क इन गोट्स फॉर एव्हर. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. एकच मिनिट हां. हां. दाखवताना येतीये दाखवता? नाहीतर ठीक आहे आपल्या एंड स्लाइड्स दाखवा तुम्ही. ठीक आहे.